जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में मसीह बदल देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु ने और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन हमें दान दिया आणि प्रभूने पुनरुत्थानाचा पवित्र दिवस आपल्याला अजून एकदा दान दिला। मिल करके हमारा उद्धारकर्ता का हमारा प्रभु यीशु मसीह का नाम ऊंचा करने के लिए प्रभु ने सहायता किया आणि आपल्याला एकत्र मिळून आपला तारणकर्ता प्रभू येशू ख्रिस्त याचं नाव उंच करण्याकरता प्रभूने आपल्याला सहाय्य केलं। आज तक प्रभु ने हमें जीवित रखा। आतापर्यंत प्रभूने आपल्याला जिवंत ठेवलं। हम प्रभु से कितना आभार होना चाहिए। आपण प्रभूचे किती आभारी राहायला पाहिजे। प्रभु बहुत धन्यवाद हो। प्रभूला खूप धन्यवाद असो। अभी इस समय हम प्रभु का वचन सीखने जा रहे हैं आणि आता या वेळेला प्रभूचं वचन आपण शिकायला जात आहोत। हम मिल करके ये बात को सीख रहे हैं आणि आपण मिळून या गोष्टीला शिकत आहोत। मानव हम लोग सीखने वाला बातों में प्रभु यीशु मसीह का उपदेश उस बात पर अभी हम सीखते जा रहे हैं। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा उपदेश या विषयावर आपण मनन करत आहोत। अभी मानव प्रभु से सीखने का चारवा बात था मसीह का उपदेश को सीखना। आणि प्रभू पासून शिकण्याची चौथी गोष्ट ही होती की प्रभूचे उपदेश शिकणे। और वो उपदेश में एक बात था नया जन्म। आणि त्या उपदेशामध्ये एक गोष्टी होती नवा जन्म। मतलब बहुत से उपदेश है, वो उपदेश के बारे में हम लोग एक एक बातों को सीखना है आणि खूप उपदेश आहे, त्यापैकी एक एक गोष्ट जी आहे ते आपण शिकत आहोत। और वो नया जन्म के ऊपर भी हमने कई क्लासेस देखा आणि त्या नव्या जन्माच्या वरतीही आपण पुष्कळ क्लासेस पाहिले। आखिर हम ये बात को देख रहा था कि मेरा नया जन्म हुआ है कि नहीं, उसका प्रूफ क्या है, मतलब वो कैसे मालूम पड़ेगा। आणि मग शेवटी आपण हे पाहत होतो की माझा नवा जन्म खरोखर झालेला आहे का नाही, त्याचा पुरावा काय आहे हे आपण पाहत होतो। इस बात का जानकारी अभी हमें मिलना चाहिए और हम नहीं पाएगा तो कितना बड़ा धोखा है। आणि ज्या गोष्टीची माहिती आपल्याला मिळायला पाहिजे, आपल्याला नाही मिळाली तर मग काय उपयोग है ना। मेरा जीवन में अगर मेरा नया जन्म नहीं हुआ है तो मुझे प्रभु के साथ या स्वर्ग के साथ कोई संबंध है नहीं। आणि माझा नवा जन्म झालेला नाहीये तर प्रभू सोबत आणि स्वर्गासोबत माझे काही संबंध नाही। तो सबसे बड़ी बात नया जन्म है। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नवा जन्म आहे। है ना। एक इंसान ने सारा संसार को भी कमाया और तो अपना प्राण का हानि उड़ाया तो उन्हें क्या लाभ है। आणि एका मनुष्याने संबंध जग मिळवलं पण आपल्या जीवाचा त्याने जर नाश केला तर त्याला काय फायदा। ये तो मत्ती 16:26 में यीशु मसीह ने बोला हुआ शब्द है। आणि हे तर मत्ते त्याचा 16 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये प्रभू येशू 26 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने बोललेली गोष्ट आहे। तो मानव हमारे जीवन में हमें ये बात को जानना है कि हमारा प्राण के उद्धार के लिए हम कुछ नहीं कर सकता। आणि आपण आपल्या जीवाच्या तारणाकरता काही करू शकत नाही। ये भी प्रभु का दान है। हे सुद्धा प्रभूचं दान आहे। प्रभु की ओर से हमें दान मिल रहा है, तभी भी अगर हम नहीं ले रहे हैं, इसका मतलब कितना बड़ा धोखा है। आणि प्रभूकडून दान मिळत आहे आणि आपण घेत नाही ते की एवढी मोठी फसगत आहे। प्रियोम अलिया एक इंसान को इस जीवन की यात्रा में दुनिया से जाने से पहले हमें उद्धार पा करके प्रभु का आत्मा पाकर, प्रभु का जीवन पाकर, प्रभु का स्वभाव पाकर जीवन का किताब में नाम लिखा हुआ अनुभव में जीना बहुत जरूरी बात है। आणि आपल्या या जीवन प्रवासामध्ये प्रभू येशू ख्रिस्तापासून आपण तारण प्राप्त करून आपण नवा जन्म प्राप्त करायचा आहे आणि मग एक नवीन जीवन आपण त्याच्यापासून प्राप्त करायचं आहे। एक नवीन स्वभाव आपण त्याच्याद्वारे आपल्याला मिळवायचा आहे आणि मग त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये आपलं नाव लिहिलेलं जाणं किती गरजेचं आहे। सारी बातों से श्रेष्ठ बात जब गलातियों 6 अध्याय का 15 वचन में प्रेषित पौलुस कहता है, आणि गलातीकराचं पत्र 6 अध्याय आणि त्याच्या 15 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, या कतना नया सृष्टि है बात। आणि सुनता किंवा बेसुनता यापेक्षा महत्वाचा आहे नवा जन्म। प्रियो नया सृष्टि होना आणि प्रियांनो नवीन उत्पत्ती होणं बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। मैं एक नया सृष्टि है कि नहीं, ये जानकारी हमें सही रीति में होना। आणि मी एक नवीन उत्पत्ती आहे का नाही याची माहिती असणं गरजेचं आहे। हम ये दुनिया में कितना भी अच्छा जीवन बिताए लेकिन वो कभी भी स्वर्ग में प्रवेश नहीं करेगा। आणि या जगामध्ये कितीही चांगल्या प्रकारे जीवन जगा पण तो व्यक्ती स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाही। वो नया सृष्टि होना आणि त्याला नवीन उत्पत्ती राहणं गरजेचं आहे। नया सृष्टि कब होता? आणि तो व्यक्ती एक नवीन उत्पत्ती केव्हा होतो? जब 2 कोरिन्थी 5:17 में लिखा है, यदि कोई मसीह यीशु में है तो वो नया सृष्टि है। दुसरे करंथीकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये लिहिलंय की जो कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे तो नवीन उत्पत्ती आहे। देखो ये दुनिया का सारे लोग 2 व्यक्ति में है। आणि या जगातले सगळे लोक फक्त 2 मनुष्यामध्ये आहे। एक ही वो पहला आदम में
आणि पहिलं म्हणजे तो पहिल्या आदाममध्ये, हाँ, जिसका भी नया जन्म नहीं हुआ, नया सृष्टि नहीं बना, वो सब लोग पहले आदम में। आणि ज्याचा कोणाचा नवा जन्म झाला नाही, नवीन उत्पत्ती झाला नाही, ते सगळेच्या सगळे पहिल्या आदामामध्ये आहे. परंतु जिसका नया जन्म हुआ, आणि ज्याचा नवा जन्म झाला जो नया सृष्टि हुआ, आणि जो नवीन उत्पत्ती झाला, वो आखिरी आदम यीशु मसीह में। आणि तो शेवटला आदाम प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. वो धन्य लोग हैं, आणि ते धन्य लोक आहेत. वे लोग स्वर्ग में प्रवेश करेंगे। आणि तेच लोक स्वर्गामध्ये प्रवेश करतील. तो आज मेरी अवस्था कहाँ पर है? आज माझी अवस्था कुठे? मैं एक नया सृष्टि या नया जन्म पा करके मानव प्रभु यीशु मसीह में एक ही नहीं, ये बात को हमें यकीन करना है। आणि नवीन उत्पत्ती होणं मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे का नाही, या गोष्टीचा निश्चय करणं. जैसा दूसरा कोरिन्थी 13:5 में प्रेरित पौलुस कहता है कि तुम अपने आप को परखो कि तुम विश्वास में हो कि नहीं। बोलने का अर्थ, विश्वास में होने का अर्थ मसीह में रहना। आणि दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 13 अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे प्रश्न करतो की तुम्ही स्वतःला पारखून पहा की तुम्ही विश्वासामध्ये आहे का नाही. म्हणजे काय की तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात का नाही. बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे. मुझे आपसे प्रभु का इस वचनों को सुनाने में बहुत आनंद है। आणि ही वचनं तुम्हाला सांगण्यामध्ये खूप आनंद आहे. मुझे आज थोड़ा ज्यादा समय मिल गया तो मेरे को बहुत खुशी है, आणि थोडा जास्त वेळ मिळाला तर मला खूप आनंद आहे. क्योंकि मुझे आपके साथ मैंने जो भी प्रभु से पाया ज्यादा पहुंच पाए। आणि जे काही प्रभू पासून प्राप्त केलं ते जास्तीत जास्त तुम्हाला देऊ शकू. बहुत बार समय ना होने के कारण बहुत मुझे दुख लगता था। आणि वेळ कमी असल्याने मला दुःख वाटायचं. आज एक प्रकार आप लोगों ने मुझको ज्यादा समय दिया, आणि एक प्रकारे तुम्ही मला जास्त वेळ दिला. बहुत आपसे आभार हूँ। आणि मी तुमचा आभारी आहे. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. तो अभी आज जब मैंने आपको बताया था कि एक नया जन्म पाया हुआ व्यक्ति को हम कैसे पहचानेंगे या उस नया जन्म पाया हुआ व्यक्ति का क्या क्या मानव एविडेंस है, प्रूफ है, वो बात को हम देख रहा था। आणि एक नवा जन्म प्राप्त झालेल्या व्यक्तीला आपण कसं काय ओळखणार किंवा त्याचा काय पुरावा आहे की त्या व्यक्तीचा नवा जन्म झालाय. क्योंकि एक पेड़ को फल से मालूम पड़ता है, आणि एक झाड जे आहे त्याच्या फळाच्या द्वारे समजतं. तो एक नया जन्म पाया हुआ व्यक्ति का 7 सविशेषताएं मैं आपको बताऊंगा करके आपको बताया था। आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या व्यक्तीचे 6 गुण वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेल असं सांगितलं होतं. पिछले दिनों में हमें उसमें से 2 बात को देखा। आणि मागील दिवसामध्ये त्यापैकी 2 गोष्टी पाहिल्या होत्या. जो व्यक्ति का उद्धार हुआ वो अभी ज्योति में चलता है करके हमने देखा, आणि ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे तो आता प्रकाशामध्ये चालतोय आपण पाहिलं होतं. और दूसरा जो व्यक्ति का नया जन्म हुआ वो ये दुनिया का सदस्य नहीं बनता, ये बात भी हमने देखी। आणि ज्याचा नवा जन्म झालेला आहे तो या जगाशी समरूप होत नाही हे आपण पाहिलं होतं. मैं आशा करता हूँ बहुत साफ रीति में बहुत थोड़ा विस्तार से आपको बताया। आणि खूप सरळ रीतीने खूप विस्तार रीतीने तुम्हाला सांगितलं. आज मैं आपको तीसरी बात बोलने जा रहा हूँ। आज तुम्हाला तिसरी गोष्ट सांगू इच्छितो. जिसका नया जन्म हुआ है ज्याचा नवा जन्म झालाय वो एक आत्मिक जन है और आत्मिक बातों पर ध्यान करता है। आणि तो एक आत्मिक व्यक्ती आहे आणि तो आत्मिक गोष्टीकडे मनन करतो. बहुत ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. क्योंकि जो भी नया जन्म पाया है उसमें प्रभु की आत्मा है, आणि ज्याचा कोणाचा नवा जन्म झालाय त्याच्यामध्ये प्रभूचा आत्मा आहे. है ना। आत्मिक जन, अभी जब रोमियो का पत्री उसकी 8 अध्याय का 9 वचन में, रोमकराचं पत्र त्याचा 8 अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये, परंतु जबकि परमेश्वर का आत्मा तुम्हें बसता है हाँ। तो तुम शारीरिक दशा में नहीं हाँ। परंतु आत्मिक दशा में हो। देखो मानो अभी यहाँ पर जब प्रभु की आत्मा हमने पाया है तो आणि प्रभूचा आत्मा आपल्याला मिळालेला आहे तर प्रभु का वचन कहता है प्रभूचं वचन सांगतं आप आत्मिक जन नहीं, तुम्ही एक आत्मिक आहात. आप आत्मिक जन है कि नहीं ये बात को जानना है। आणि तुम्ही आत्मिक आहात का नाही या गोष्टीला पडताळायचंय. क्योंकि शारीरिक जन शरीर की बातों पर मन लगाता है। आणि जो दैहिक व्यक्ती आहे तो शरीराच्या गोष्टीकडे मन लावतो. अभी मानो उधरी उसका 5 वचन से पढ़ना, आणि 5 वचनापासून पुढे वाचा. देखिए, रोम वो- त्याचा 8 अध्याय 5 वचनापासून पुढे. बहुत प्रार्थना के साथ मैं चाहता हूँ कि मतलब इन बातों को हम सही रीति में मतलब उसका प्रकाश पाए। आणि या गोष्टीचा खूप चांगल्या प्रकारे आपण प्रकाश प्राप्त करावा. क्योंकि शारीरिक व्यक्ति शरीर की बातों पर मन लगाते हैं। देखा अभी यहाँ पर एक व्यक्ति जो शारीरिक है वो शारीरिक बातों पर मन लगाता है। अभी आपको मालूम है यहाँ पर प्रभु की आत्मा में नया जन्म नहीं पाया हुआ व्यक्ति वो एक शारीरिक जन है, और जो हिंदी में शारीरिक बोल करके मानव नया जन्म पाया हुआ लोगों को भी बोलता है, इसलिए उसका डिफरेंस आपको थोड़ा समझना है। आणि ज्याचा कोणाचा नवा जन्म झालेला नाहीये त्याला
शारीरिक म्हटलं जातं हिंदीमध्ये, पण मराठीमध्ये त्याला दैहिक म्हटलं जातं की ज्याचा नवा जन्म झालेला नाहीये. हा, क्योंकि- आणि बायबलमध्ये ज्याचा नवा जन्म झालेला आहे पण जो जागतिक गोष्टीकडे गेलेला आहे त्याला शारीरिक असं म्हटलं जातं. हाँ, देखिए अभी पहला इसको छोड़ना नहीं, लेकिन पहला कुरिन्थी दूसरा अध्याय का 14 बजे. पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याचं 14 वचन. हाँ, परमेश्वर की आत्मा की बातें ग्रहण नहीं करता. यहाँ पर जो शारीरिक बोला वो नया जन्म नहीं पाया हुआ लोगों के बारे में बोला. आणि या ठिकाणी जे सांगितलेलं आहे ज्याचा नवा जन्म नाही झाला त्याच्या संबंधाने बोललेला आहे. Praise the Lord. कुछ भाषा में क्लियर नहीं आया, लेकिन अभी अपन हिंदी में बात कर रहे हैं तो मराठी में फर्क है क्या? मराठी में फरक. स्वाभाविक. स्वाभाविक हाँ, होने. हाँ, स्वाभाविक. जो स्वाभाविक है बोलने का मतलब जिसका नया जन्म नहीं हुआ. आणि ज्याचा नवा जन्म झाला नाहीये त्याला स्वाभाविक म्हटलं जातं. हाँ, तो लेकिन हम लोग देखते हैं कि नया जन्म पाने के बाद में भी जिसे आत्मिक में उन्नति होना चाहिए नहीं हुआ लोगों को भी शारीरिक बोलता है. पहला कुरिन्थी 3 अध्याय का 1 वचन. पहिले करंदीकराचं पत्र 3रा अध्याय त्याचं पहिलं वचन. हे भाइयों, मैं तुमसे इस रीति बातें न कर सका जैसे आत्मिक लोगों से, परंतु जैसे शारीरिक लोगों से और उनसे जो मसीह में बालक है. हाँ, देखा ये किसके बारे में बोल रहा है? आणि हे जे शारीरिक हा शब्द प्रयोग झाला हे कोणा संबंधाने? ये नया जन्म पाया हुआ लोग हैं, आणि नवा जन्म प्राप्त झालेले लोक आहेत. लेकिन उनके समय के अनुसार का उनकी आत्मिक ग्रोथ नहीं हुआ, उन्नति नहीं हुआ. आणि वेळेच्या अनुसार त्यांचं आत्मिक जीवन वाढलं नाही. मतलब हर एक उसको सही रीति में अगर नहीं जानेगा तो बहुत बड़ा धोखा हो जाएगा. आणि योग्य रीतीने जाणलं नाही तर फसगत होईल. अभी मतलब कुछ शब्दों को ठीक से जानने के लिए मतलब और कई भाषा में मतलब परखना चाहिए. बहुत लोगों को क्या है कि इतना समय नहीं मिलता परखने के लिए, इसलिए और हम एक सही बात को गलत समझेगा तो वो गलती में चलते रहेगा. आणि काही काही शब्द असे आहे की वेगवेगळ्या भाषेमध्ये आपल्याला पडताळावं लागतं आणि जर ते नाही बघितले तर मग त्याच्याद्वारे चुकीचा अर्थ निघतो. प्रभु का वचन में जब पहला तिमोथी 4 अध्याय का 6 वचन में प्रभु का दासों के प्रति एक चेतावनी ऐसे लिखा है. पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये जे प्रभूचे दास आहेत त्याच्या संबंधाने अशा प्रकारे एक चेतावणी आहे. उसका आखिरी भाग पढ़ना, आखिरी आणि भाग. त्याचा शेवटला भाग वाचा. और विश्वास और उस अच्छे उपदेश की बातों से जो तुम मानता आया है तेरा पालन पोषण होता रहेगा. ऐसा है क्या? शुरुआत से पढ़. आपका शुरुआत में यदि तू भाइयों को इन बातों की सुधि दिलाता रहेगा हाँ. तो मसीह यीशु का अच्छा सेवक ठहरेगा. हाँ हो शुरुआत में शुरुआत में. हो मलयालम में आखिरी वाले का मतलब ये जरा उल्टा हो जाता. सॉरी आपका शुरुआत में सॉरी सही बात. हाँ हाँ मतलब मसीह यीशु का एक अच्छा सेवक बनना. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा एक चांगला सेवक होणं. मसीह यीशु का एक अच्छा सेवक कब बनेगा? आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा एक चांगला सेवक केव्हा होणार? हैं? तू इन बातों की सुधि. मतलब अच्छा सेवक बनना है तो मतलब उसका 2 तिमोथी 2 का 15 पढ़ा. 2 तिमोथेला पत्र त्याचा 2रा अध्याय त्याचं 15 वचन वाचा. अपने आप को परमेश्वर का ग्रहण योग्य और ऐसा काम करने वाला ठहराने का प्रयत्न कर हाँ. जो लज्जित होने न पाए हाँ. और जो सत्य के वचन को ठीक रीति से काम में लाता हो. मतलब सत्य के वचन को सही रीति में विभाजन करने वाला होना. आणि सत्य वचन जे आहे ते योग्य रीतीने विभाजन करणारा. हाँ वो एक मला प्रभु के लिए एक सच्चा दास ठहरेगा. आणि असा व्यक्ती प्रभू करता योग्य असा सेवक राहील. वो माना ये बातों में बहुत ध्यान देना बहुत जरूरी है, क्योंकि अपन जो सिखाएगा लोग वही सीखेगा. आणि आपण जे काही शिकू लोक ते शिकतील. सिखाने वाले लोग अगर सही रीति में नहीं सिखाएगा तो आणि जे शिकवणारे लोक आहेत त्यांनी बरोबर शिकवलं नाही तर. आज कितनी जगह पर लोग बोलता है नया जन्म बोलेगा तो बपतिस्मा है, जो को वो मंडली पूरा नया जन्म को बपतिस्मा समझता है. आणि पुष्कळ लोक असं शिकवतात की नवा जन्म म्हणजे बाप्तिस्मा घेणं आहे. और कई जगह पर बोलता है कि हमें आत्मा पाना है तो मतलब 1 हफ्ता उपवास करना पड़ेगा. उपवास करके फिर वो आत्मा पाने के लिए प्रयास में है. वो लोग कभी भी मतलब नया जन्म का अनुभव में नहीं आएगा. आणि मग काही लोक अशा प्रकारे शिकवण देतात की जर तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान पाहिजे तर त्याच्याकरता तुम्हाला 1 आठवडा उपवास करावा लागेल आणि ते पवित्र आत्मा प्राप्त करण्याच्या ते प्रयत्नामध्ये आहे
अशा प्रकारचे लोक कधीही नवा जन्म प्राप्त करू शकणार नाही. प्रियो, क्योंकि वचन का सच्चा शिक्षण पाना शायद सच्चा शिक्षण बहुत लोग चाहता भी नहीं. आणि पुष्कळ लोकांना प्रभूचं खरं शिक्षण नकोच आहे. Praise the Lord. आज प्रियो, आज इस वचन को लेकर के कितनी प्रकार लोग उल्ट बात करता है. आणि प्रियांनो, हे वचन घेऊन कितीतरी लोक वचनाच्या उलट पुलट गोष्टी बोलतात. इन्हें कई लोग बोलते हैं कि मेरा नया जन्म होने के बाद में मैं 10 साल के बाद में आत्मा पाया. कितना बड़ा धोखा की बात है. आणि काही लोक असं म्हणतात, माझा नवजन्म झाल्यानंतर 10 वर्षानंतर मी आत्मा मिळवला. आपका ऐसा अनुभव है क्या? तुमचा अनुभव अशा प्रकारे आहे का? वो व्यक्ति एक्चुअली उधार ही नहीं पाया याचा अर्थ त्या व्यक्तीचं तारणच नाही झालं. और उसने इस प्रकार आत्मा पाया है तो सही आत्मा भी नहीं रहेगा. आणि जर अशा प्रकारे त्याला आत्मा मिळालेला आहे तर मग तो आत्मा सुद्धा बरोबर राहणार नाही. देखिए, इन बातों में अगर आपको कोई भी संदेह है तो प्रियो, जरूर आप पेशेंटली मुझे मिलना, क्योंकि अगर मसीह की आत्मा अगर हमारे में नहीं है तो हम आत्मिक जन नहीं. आणि मग या गोष्टी संबंधाने जर कोणाला कुठल्या प्रकारची जर शंका किंवा दुमत आहे तर तुम्ही वैयक्तिक मला भेटा. कारण का की ज्याच्या कोणामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाहीये तो ख्रिस्ताचा नाही. अपने इस जीवन में मैं कई लोगों को एक तो मुंह पर उनका बोला कि देखो आपका उद्धार नहीं हुआ. आणि काही लोकांना एकदम तोंडावर मी सांगितलं की तुमचं तारण नाही झालं. Praise the Lord. आप उसमें दुखी नहीं होना. त्याच्यामध्ये दुःखी होऊ नका. आपका नया जन्म होना जरूरी बात है. आणि तुमचा नवा जन्म होणं गरजेचं आहे. यदि आप नया जन्म ना पा करके जीवन बिताना बोलेगा तो ये एक भयंकर धोखा की बात है. आणि नवा जन्म प्राप्त न करता जीवन जगणं म्हणजे खूप मोठी फसगत आहे. तो प्रभु का वचन कहो सही रीति में हमें मानव सिखाना है. आणि देवाचं वचन जे आहे ते चांगल्या प्रकारे किंवा योग्य प्रकारे आपण शिकवायचं आहे. इसलिए प्रेषित पौलुस तिमोथियुस को वापस एक बार पढ़ेंगे 4 तिमोथी 4 पहिला तिमोथेला पत्र 4:6 पुन्हा एकदा वाचा. यदि तू भाइयों को इन बातों की सुधि दिलाता रहेगा हाँ। तो मसीह यीशु का अच्छा सेवक ठहरेगा. हाँ, मसीह यीशु का एक अच्छा सेवक ठहरना. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा एक चांगला सेवक व्हा. हम किसका सेवक है? आपण कोणाचे सेवक आहोत? कोई संगठन का सेवक है क्या? कुठल्या संघटनेचे आहोत का? कोई धर्म का सेवक है क्या? आणि कुठल्या धर्माचे सेवक आहोत का? यीशु, मैं कई बार कई लोगों को मिलता है तो मतलब लोग बोलते हैं कि मैं पास्टर है. मैं बोलता हूँ कि मैं कौन सा पास्टर? मैं आईपीसी का, मैं असेंबलीज ऑफ गॉड का, मैं चर्च ऑफ गॉड का. यीशु मसीह का नहीं, वो कोई संगठन का पास्टर है. आणि मग काही लोक भेटल्यानंतर म्हणतात की मी पास्टर आहे. मी त्यांना विचारतो कुठले पास्टर आहे? मग ते म्हणतात आयपीसी चर्च आहे, चर्च ऑफ गॉडचे, अशा प्रकारचे कुठल्या संघटनेचे पास्टर म्हणतात प्रभू येशू ख्रिस्ताचे नाही. क्योंकि यीशु मसीह की ओर से जिसको नियुक्त किया प्रभु ने वही मसीह का काम करेगा. आणि प्रभु येशू ख्रिस्त ज्याला कोणाला नियुक्त करतो तोच प्रभूचं काम करतो. आज प्रभु की ओर से नियुक्ति पा करके प्रभु की सेवा करने वाले लोग बहुत कम मिलेगा. आणि प्रभू पासून नियुक्ती प्राप्त करून प्रभूची सेवा करणारे लोक खूप कमी भेटतील. Praise the Lord. हम लोग ऐसे समय में आया आपण कुठल्या वेळेमध्ये आलो? है ना. मैं आपको बोलता ना, सब एकदम सिमिलर लगेगा लेकिन बहुत फर्क है. आणि आपण जर पाहिलं तर सगळे सारखेच वाटतील पण खूप फरक आहे. Praise the Lord. वो जो घर बनाया वो घर बाहर से देखने में मतलब एकदम बराबर है. आणि घर जे बनवलं ते बाहेरून पाहिलं तर एकदम बरोबर आहे, सारखंच दिसतं. परंतु थोड़ा कोई समस्या आ गया आणि थोडासा काही समस्या आली तब मालूम पड़ा कि ये घर बराबर नहीं था. आणि मग त्यावेळेला समजतं हे घर जे बनवलं होतं ते बरोबर नव्हतं बनवलं. क्योंकि समस्या आ गया तो गिर गया वो. आणि समस्या आल्यानंतर ते पडलं. क्यों? क्योंकि उसका नेम यीशु मसीह में नहीं था या प्रभु का वचन में नहीं था. कारण त्याचा पाया जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या अनुसार नव्हता. प्रियो, जो व्यक्ति प्रभु यीशु मसीह में उसके सत्य वचन में नेम डाल करके जीवन मिलाता है, कितना भी प्रतिकूल आने दो वो बना रहेगा. आणि प्रियांनो, जो व्यक्ती आपला पाया जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या अनुसार बनवतो त्याच्या जीवनामध्ये कितीही वादळ कितीही तुफान येऊ द्या तो डळमळणार नाही. Praise the Lord. Praise the Lord. मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो. आत्मिक जीवन में मैं आज नया जन्म पाया है तो मेरा जीवन कैसे होना चाहिए. आणि माझा नवा जन्म झालाय तर माझं जीवन कसं असायला है पाहिजे. ना. प्रभु का वचन हमें क्या सिखाता है? आणि प्रभूचं वचन आपल्याला काय शिकवतो? प्रभु यीशु मसीह हमें क्या सिखाया है? आणि प्रभूने आपल्याला काय शिकवण दिलेली आहे ये जानना प्रिय. आणि हे जाणायचंय. अगर हम ये सत्य वचनों को नहीं जाना, हम अपनी
मतलब ओपिनियन के अनुसार चलते रहेगा तो बहुत बड़ा धोखा हो जाएगा। आणि हे सत्य वचन आपण जाणलं नाही ना, आपण आपल्याच मताने चालत राहिलो तर मग फसगत होईल. यहाँ पर जब रोमियो 8 अध्याय का 5 वचन में प्रेषित पौलुस कहता है रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, कि शारीरिक व्यक्ति शरीर की बातों पर मन लगाते हैं, हाँ। परंतु आध्यात्मिक आत्मा की बातों पर मन लगाते हैं. आज हमारा मन काम पर लगता है। आज आपलं मन कुठे राहतं? देखिए हम किस बारे में सोचते रहता है। आपण कुठल्या संबंधाने विचार करतो? देखिए अभी आप प्रभु की उपस्थिति में बैठा है, आता आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात तभी भी आपका सोच काम रहे। आणि तरीही तुमचे विचार कुठे आहे? आप एक एकाग्र मन के साथ प्रभु की उपस्थिति में अभी बैठा है क्या? आणि एक चित्ताने तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेले आहे का? हमें अपने आप को परखना है। आपण स्वतःला पारखायचंय. एक आत्मिक जन है तो ये जब इस वचन से आने वाला भेदों को जानने के लिए उनके अंदर एक तड़प रहेगा। आणि हे जे रहस्य येत आहे ते जाणण्याकरता त्याच्या मनामध्ये व्याकुळता राहील. इस वचन के द्वारा प्रभु हमसे क्या कहना चाहता है? आणि या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याशी काय बोलू इच्छितो? एक बात आप जानना, आप किस दिशा में है, आत्मिक दिशा में है या शारीरिक दिशा में है? आणि एक गोष्ट जाणून घ्या की तुम्ही एक आत्मिक अवस्थेमध्ये आहात का शारीरिक अवस्थेमध्ये आहात? आप आत्मिक सोच में है या शारीरिक सोच में है? आणि तुम्ही आत्मिक विचार करत आहात का शारीरिक विचार करत आहात? बहुत ध्यान से सुनना। आणि खूप लक्ष देऊन ऐका. ना, प्रभु में आने के बाद में एक आत्मिक जन, प्रभु की आत्मा पाया हुआ जन, वो आत्मिक है करके हमने 8-9 में पढ़ा। आणि एक व्यक्ती जर प्रभूचा आत्मा प्राप्त केलेला आहे तर तो आत्मिक आहे. रोम 8 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आपण वाचलं. तो आत्मिक जन का हर एक सोच क्या होना चाहिए? आणि मग एक आत्मिक व्यक्तीचे विचार कसे असले पाहिजे? आत्मिक रीति क्या होना चाहिए? आणि आत्मिक रीतीचे असले पाहिजे. अगर आप देखिए अभी अपने को इधर बैठने के टाइम पर भी क्या क्या सोच आएगा, कोई हमारा एक दूसरे को नहीं समझ सकता। आणि या ठिकाणी बसल्यानंतर हे आपल्या मनामध्ये काय काय विचार निर्माण होतील ते दुसऱ्याला समजणार नाही. लेकिन वो व्यक्ति जानता है। आणि पण त्या व्यक्तीला ठाऊक आहे. अभी हमारे अंदर प्रभु को वचन सुनने के टाइम पर अन्य चिंता आ सकता है। आणि प्रभूचं वचन ऐकत असताना वेगळे विचार आपल्यामध्ये येऊ शकतात. कई लोग क्या होता, काही लोक काय करतात? वो चिंता में डूब जाता, आणि त्या विचारामध्ये डूबून जातात. वो वचन भी सुनते रहेगा, वो शायद ऐसा एक्ट करेगा कि मानो बिल्कुल मेरे को समझ में आ रहा है, प्रभु का दास मुझे देख रहे हैं तो ऐसा, लेकिन वो चिंता में कुछ और दिशा में गया। आणि मग ते वचन ऐकतील तर अशा प्रकारे दाखवतील की मला वचन खूप चांगल्या प्रकारे मी लक्ष देत आहे, मला ते समजत आहे, आणि प्रभूचा दास मला पाहते म्हणून मी तो अशा प्रकारे ऍक्ट करत राहतील, दाखवतील, पण ते विचारामध्ये दुसरीकडे वाहवत राहतील. मतलब मेरे को ये सारा वचन समझ में आ रहा है, आणि हे सगळे वचन मला समजत आहे. मतलब एक तो शैतान ने उनका दिशा बदल दिया, सोच बदल दिया, और वो एक अभिनय भी करने लगा। आणि मग सैतानाने त्यांची मार्ग जो आहे तो बदलला, आणि दुसरं म्हणजे तो अभिनय सुद्धा करतोय. एक बात, हम लोग हमेशा एक लड़ाई के मैदान में हैं। आणि आपण एक युद्धाच्या मैदानामध्ये आहोत. अभी आपको मैं बताना चाहता हूँ, इधर आने के बाद में कितने लोग हमारे शायद शारीरिक बलहीनता का कारण होगा, नहीं तो नाइट ड्यूटी किया होगा, आने के टाइम में थोड़ा सो जाता है। आणि या ठिकाणी आल्यानंतर कितीतरी लोक आहे ते शारीरिक दुर्बलतेमुळे किंवा नाईट ड्युटी करून आल्यामुळे झोपतात. शायद घर में भी रहता तो नींद नहीं आता, आणि कदाचित घरी जर गेले तर त्यांना झोप येणार नाही. लेकिन इधर ही बैठने के टाइम पर वो कमजोरी को लेकर के शैतान उसको सुला देगा। आणि इथे आल्यानंतर सैतान त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेतो आणि त्यांना झोपवतो. तो शैतान का लक्ष्य क्या है कि ये बिल्कुल सच्चाई का भेद को ना जाने। आणि सैतानाचा उद्देश आहे की जे सत्य आहे त्याचं रहस्य याला जाणू देऊ नये, इस वचन में ये बना रह ना पाए, आणि या वचनामध्ये याने स्थिर न राहावं, ये सच्चा आजादी के जीवन ना बिताए। आणि खरं स्वातंत्र्याचं जीवन याने जगू नये. इसलिए सत्य वचन की प्रकाश में से वंचित करने के लिए प्रयास करेगा। आणि म्हणूनच सत्य वचनाचा जो प्रकाश आहे त्याला प्राप्त न होण्याकरता त्याला तिथून दूर नाही. देखिए एक आत्मिक जन एकदम आत्मा में रह करके वचन सुनता, आत्मा में रहकर वचन पढ़ता, आत्मा में वचन ध्यान भी करता। आणि एक आत्मिक व्यक्ती आत्म्यामध्ये राहून वचन ऐकतो, आत्म्यामध्ये राहून वचन मननही करतो. Praise the Lord. बहुत ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. आप देखिए अभी जैसा दूसरा कुरिन्थी, अभी वो रोमियो नहीं छोड़ना, दूसरा कुरिन्थी 10 अध्याय का 3 से 5, दुसरे करंथीकराचा पत्र त्याचा 3रा अध्याय 10 अध्याय का 3 से 5, 10 अध्याय 3 ते 5. हाँ ठीक है, क्योंकि ठीक है। यद्यपि हम शरीर में चलते फिरते हैं, हाँ। तो भी शरीर के अनुसार नहीं लड़ते, हाँ। क्योंकि हमारी लड़ाई के हथियार शारीरिक नहीं, पर गढ़ों को ढा देने के लिए परमेश्वर के द्वारा
एक ऊंची बात का जो परमेश्वर की पहचान के विरोध में उठते हैं खंडन करते हैं। देखिए देखिए, ये शब्दों को बहुत ध्यान से सुनना। हमारी अंदर, ये बाहर नहीं हो रहा है, हमारे अंदर हो रहा है ये विचार सब। आणि हे आपल्या बाहेर नाही होते, हे सगळं काही आपल्या आतमध्ये होत आहे। ये विचार को जो परमेश्वर की मतलब महिमा देने वाली बात नहीं, परमेश्वर को दुख देने वाली बात जान करके अपन क्या करता है, खंडन करना चाहिए। आणि हे देवाला गौरव देणारी गोष्ट नाहीये, तर दुःख देणारी गोष्ट आहे। म्हणूनच या विचाराला आपण तोडून टाकायचंय। इतना नहीं, और अनेक भावनाओं को कैद करके मसीह का आज्ञाकारी बना देते हैं। देखो प्रियो, हमारा ये मतलब यहाँ पर ये हमारे अंदर अंदर होने वाला एक लड़ाई है। आणि हे आतमध्ये होणारे हे युद्ध आहे। देखो अभी अपन कोई भी लोग मतलब बाहर से कुछ गलती करेगा तो जरूर पकड़ में आएगा। आणि एक मनुष्य ज्या वेळेला बाहेरून चूक करतो त्या वेळेला निश्चितच ती पकडण्यात येते। लेकिन ये जो अंदर का जो बात है, ये बात में बहुत लोग बहुत गुलाम बनते जाता है, लेकिन उनको भी नहीं मालूम कि मैं गुलाम बन रहा हूँ, और दूसरे से वो छिपा सकता है, लेकिन प्रभु का दृष्टि में वो बड़ा एक गुनाहगार बनता है। आणि आतमध्ये चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते त्याला गुलाम बनवतात आणि त्याला सुद्धा समजत नाही की या गोष्टीच्या द्वारे मी गुलाम होत आहे, पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रभूपासून लपलेल्या राहत नाही। मतलब हम हर एक व्यक्ति दूसरे व्यक्ति को जब देखने के समय में वो देखने के ऊपर कई प्रकार का विचार हमारे अंदर आ सकता है। आणि एक व्यक्ती ज्या वेळेला दुसऱ्या व्यक्तीला पाहतो त्या वेळेला त्या बघण्याच्या पाठीमागे आपल्याला पुष्कळ प्रकारचे विचार येऊ शकतात। हो सकता है वो भाई या वो बहन हमारा बहुत निंदा किया होगा, आणि कदाचित त्या भावाने त्या बहिणीने आपली खूप निंदा केली असेल। और हम आत्मीय जन नहीं है तो आपण जर आत्मिक नाही तर उसके ऊपर हमको हमारा कुछ गलत भावना उड़ेगा। आणि मग त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये काही आपले भावना निर्माण होतील। अरे यही तो वो है कि जिसने हमारा बहुत बड़ा निंदा किया था। आणि हा तोच आहे ना की ज्याने आपली खूप निंदा केली होती। हमारे अंदर प्यार नहीं है तो भी हेलो प्रेज लॉर्ड तो बहुत हंस करके बोलेगा, हम उसको प्रेम दिखाएगा, जबकि हमारे मन में प्रेम नहीं। आपल्या मनामध्ये प्रेम नाही, पण तो समोर आल्यानंतर खूप हसून आपण प्रेज लॉर्ड करू, पण मनामध्ये प्रेम राहणार नाही। प्रेज लॉर्ड। तो मारो कितना बड़ा कपड़ी हो, आणि केवढा मोठा तो कपटी आहे। प्रभु उसके बारे में क्या बोलेगा? आणि प्रभू त्याच्या संबंधाने काय म्हणेल? वो सच में उनको प्यार नहीं करता, आणि तो खरोखर त्याच्यावर प्रेम करत नाही। लेकिन अभी एक तो हम प्रेज लॉर्ड बोल के हंस करके दिखा रहा है। आणि प्रेज लॉर्ड म्हणून तो हसून दाखवत आहे। जो हमारा जो मन कितनी प्रकार बहुत जल्दी गंदगियों को ले लेता है, बहुत बार प्रभु का लोग नहीं समझता। आणि आपलं मन जे आहे जी घाणेरडी गोष्टी त्याचा पटकन स्वीकार करून घेतो, पण ते आपल्याला समजत नाही। जब पहला पत्रोस 3 अध्याय का 15 वचन में मानव ये जो प्रभु यीशु मसीह को प्रभु मानकर जो पवित्र करो करके जो कहा, वो शब्द बहुत गहरा है। पहिले पेत्र 3 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही सर्वजण आपल्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू जाणून पवित्र करा। त्याला पवित्र करण्याचा अर्थ खूप गहन आहे। 15 है ना? हाँ, मलयालम में 14 है, लेकिन हिंदी में 15 है। पर मसीह को प्रभु जानकर अपने अपने मन में पवित्र समझो। इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय है? मतलब यीशु मसीह मेरा प्रभु समझ करके अपने मन में पवित्र करना है, तो मेरे मन में कोई भी प्रकार का गलती बात आने नहीं देना। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र जाणून आपण आपल्या हृदयामध्ये पवित्र प्रभू जाणून आपल्या हृदयामध्ये पवित्र करायचं। याचा अर्थ काय आहे की आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे अपवित्र गोष्ट राहायला नको। प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। हमें कैसे भी अनुभव में गुजरना होगा, लेकिन प्रियो हमारी तरफ से हमें अनेक को प्रेम करने का परमिशन है। आणि आपण कुठल्याही प्रकारच्या अनुभवामध्ये जात असो तरी सुद्धा आपल्याला सगळ्यांवर प्रेमच करायचं आहे। यीशु मसीह को हमारा मतलब दिल की या मन की प्रभु माना है, तो वो दिल में मतलब प्रभु की इच्छा के खिलाफ कुछ भी नहीं आ सकता। आणि आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये जर प्रभू मानलेलं आहे तर मग त्या गोष्टीच्या विरोधामध्ये कधीच मनात काही येणार नाही। लेकिन कई बार पुष्कळ वेळा हम अपने मन में कपटता रह करके कार्य करता है, आणि पुष्कळ वेळा आपण आपल्या मनामध्ये कपटपणा ठेवून काम करतो है ना। जब आपको मालूम है, जो पहला जो मतलब मंडली की शुरुआत में जब
मला अनन्या सफीरा का जीवन आपको मालूम है। आणि मंडळीच्या सुरुवातीच्या काळामध्ये हनन्या आणि सफेरा यांचं जीवन तुम्हाला ठाऊक आहे. वहां पर मतलब पत्रोस अनन्यास को पूछने वाली एक बात है आणि पेत्र हनन्याला विचारणारी एक गोष्ट आहे. ना, मला प्रेरितों का 5 अध्याय का मतलब 3 वचन पढ़ना। प्रेषित त्याचा 5 अध्याय त्याचं 3रं वचन. पतरस ने कहा, हे हनन्या, शैतान ने तेरे मन में यह बात क्यों डाली कि तू पवित्र आत्मा से झूठ बोले? देखो अभी पहले बात, ये मन में विचार आया उस समय में एक आत्मिक जन होता तो वो क्या करता था, उस विचार को कैद करता था। आणि अशा प्रकारचा विचार ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मनामध्ये येतो त्यावेळेला जर तो आत्मिक व्यक्ती आहे तर काय करेल, त्या विचारांना बांधून टाकेल. आप आमेन. लड़ाई सीखना चाहता है आणि युद्ध कसं करायचं हे तुम्हाला शिकायचं आहे ना. है ना, हमारा स्पिरिचुअल वॉरफेयर का बारे में हम पहले बहुत क्लास लेता था, आणि आत्मिक युद्ध याच्या संबंधाने अगोदर खूप क्लासेस आपण घेतलेले आहे. लेकिन आज आप बहुत ध्यान से सुनना। आणि आज तुम्ही लक्ष देऊन ऐका. अभी ये बात, अभी देखो, अभी अगर ये जो पारिवारिक जीवन तक प्रभु का योजना है, आणि पारिवारिक जीवन सुद्धा देवाची योजना आहे. अगर पति फिसल जाता है तो पत्नी होशियार होनी चाहिए। आणि जर नवरा घसरला तर बायकोने शहाणा राहायचंय. और दोनों मानव गलती में सहमत नहीं होना चाहिए। आणि दोघं एखाद्या चुकीमध्ये एकमत व्हायला नको. कई बार ऐसे बातों पर लोग फंस जाते हैं बुरी तरह से। आणि लोक अशा गोष्टीमध्ये फसून जातात. अभी यहाँ पर मतलब अनन्या अपने दिल में एक गलत भावना लाया आणि हनन्याने आपल्या मनामध्ये एक चुकीचा विचार आणला. है, वो विचार प्रभु की ओर से नहीं था आणि तो विचार प्रभूकडून नव्हता. है, वो उनका स्वयं से उत्पन्न हुआ आणि त्याच्या स्वतःच्या इच्छेने प्रेरणेने निर्माण झालेला होता. है। मतलब दूसरे लोग जो करता है वैसा मैं भी करूं, आणि इतर लोक जसं करतात तसं मी पण करेन. क्योंकि उसका 4 अध्याय का जब 36-37 जब पढ़ेगा तो आणि त्याचा प्रेषित त्याचा 4 अध्याय 36 आणि 37 वचन वाचलं तर, यूसुफ नाम साइप्रस का एक लेवी था हाँ। जिसका नाम प्रेरितों ने बरनबास अर्थात शांति का पुत्र रखा था। हाँ। उसकी कुछ भूमि थी जिसे उसने बेचा और दाम के रुपए लाकर प्रेरितों के पांव पर रख दी। अभी ये देख करके अनन्यास का भी दिल में एक प्रेरणा है। आणि हे पाहिल्यानंतर हनन्याच्या मनामध्ये सुद्धा एक प्रेरणा आली. है ना प्रियो, हम लोग जो काम जब करता है ना वो प्रभु की ओर से है तो एकदम साफ होना चाहिए। आणि आपण करणारं काम जर प्रभू पासून आहे तर ते एकदम सरळ राहायला पाहिजे. अभी यहाँ पर मानव अनन्या का दिल में आया कि चलो हमारा भी एक खेती बेच के हम प्रभु को देते। आणि हनन्याच्या मनामध्ये आलं की आपलं जे शेत आहे ते सुद्धा आपण विकून येणारे जे पैसे आहेत ते प्रभूच्या कामासाठी देऊ. लेकिन अभी प्रभु ने ऐसा कोई आज्ञा नहीं दिया। आणि प्रभूने काही अशी आज्ञा दिली नव्हती. ये बरनबास ने जो भी किया प्रभु की आत्मा की प्रेरणा से किया, आणि बरनबासने जे काही केलं ते प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने केलं. वो देख करके अनन्या का भी दिल में ऐसा प्रभु ने प्रेरणा दिया ऐसा भेज करके प्रभु के लिए दे दो। आणि ते बघून प्रभूने हनन्याच्या मनामध्ये अशी प्रेरणा दिली. लेकिन जब काश हाथ में आया, आणि ज्या वेळेला पैसे हातामध्ये आले मन को शैतान ने बहकाया। आणि त्याच्या मनाचा ताबा सैतानाने घेतला. उन्होंने क्या है किया, आणि मग हनन्याने काय केलं, उन्होंने माला पत्नी के साथ बात करके माला आधा घर में लिख दिया और आधा लाकर लिख दिया। आणि आपल्या बायकोशी बोलला आणि त्याच्यातला काही भाग जो आहे तो घरामध्ये ठेवला आणि उरलेला भाग जो आहे तो पेत्र आणि जे प्रेषित आहे त्यांच्या जवळ आणला. आप सोचिए, दोनों ने मिलकर के प्लान बनाया आणि दोघांनी मिळून योजना बनवली. चलो अनन्या, अभी प्रभु का सेवा के लिए अपन वो अपना गति बहुत है, उसमें से वो 2 एकड़ अपन दे करके वो प्रभु का सेवा के लिए दे देते। आणि चल आपण जाऊया आणि आपल्याकडे खूप शेत आहे त्याच्यातलं 2 एकर जमीन विकून आपण ते येणारे पैसे प्रभूच्या कामाकरता देऊ. वो समीरा बोला, यार तूने कितना अच्छा सोचा, सही बात है ना, प्रभु का सेवा के लिए देने में अभी तो बरनबास ने दिया था, चलो हम भी देते। आणि मग सफेरा म्हणालो खूप चांगले विचार आहे, आताच बरनबासने दिलं होतं ना तसं आपण पण करू. परंतु जब ये पैसा घर में जब आया, आणि ज्या वेळेला पैसे घरामध्ये आले मला अनन्या का दिल में एक विचार आया, अरे हमको तो बच्चा लोग है ना, बच्चा लोग का भविष्य के बारे में हम सोचना चाहिए, ऐसे करेंगे आधा अपन अपने लिए रखेंगे, आधा प्रभु के लिए। ये मेरा ओपिनियन है। आणि सफीरा म्हटलं असेल की हा आपल्याला मुलं पण आहे ना, मुलांचं भविष्य पण आहे ना, म्हणून याच्यातली काही रक्कम जी आहे ती आपण आपल्यासाठी काढून ठेवू आणि उरलेली जी आहे ते प्रभूच्या कामासाठी देऊ. अभी भी बरनबास दिया हुआ उससे भी ज्यादा है।
आणि तरी सुद्धा बर्नबासने जे काही दिलं त्याच्यापेक्षा ही रक्कम जास्त होते. ओ सवेरा यार आपका दिमाग बहुत तेज है. तर सपेरा म्हणते की तुझं डोकं खूप चांगलं चालतं. मैंने भी इतना नहीं सोचा था. आणि मी पण एवढा विचार नव्हता चलो केला. वैसे ही करें. आणि चला आपण असंच चलो करूया. ऐसा करो, आप आगे चलो, मैं पीछे आता हूँ, क्योंकि मेरे को साड़ी पहनने में अलग यही करना लगता है. तू पुढे जा, मी पाठी मागून तयार होऊन येते, कारण मला साडी घालून तयार व्हायला 1 तास लागतो. ओ अनन्या ये लेकर के भाग के पत्रोस के पास गया. आणि हनन्या हे ऐकून तो पळत जाऊन पेत्राकडे गेला. पत्रोस को बोला, पेत्राला म्हटला, ये सब वचन में नहीं है, ये सब मेरे भावना से मैं बोल रहा हूँ. सगळं वचनामध्ये नाहीये, मी माझ्या विचाराने सांगतोय. मतलब वो बोलता कि पत्रोस, कल जब बरनबास ने वो काम किया, मेरा दिल भी टूट गया. आणि पेत्र ज्या वेळेला बर्नबासने काम केलं, माझं पण मन जे आहे तुटलं. मुझे भी लगा कि जरूर प्रभु का काम के लिए कुछ तो मैं भी करना चाहिए. आणि मलाही वाटलं की प्रभूच्या कामाकरता मला पण काही करावं हमने क्या लागेल. किया, वो जो अपना मतलब वो उधर का जो है ना वो खेती हमने भेज डाला और वो आपके पास लाया, ये प्रभु का काम किया. आणि ते आमचं शेत होतं ना, ते शेत आम्ही विकलं आणि हे पैसे आता प्रभूच्या कामाकरता इथं आणले. और उसका जो बोलने का अर्थ क्या है, आणि त्याचा सांगायचा अर्थ काय, जो भेजा मिला पूरा लेकर आया. आणि विकल्यानंतर जे पैसे मिळाले ते पूर्ण आणले. उस ऐसा एक अभिनय उसने किया. आणि अशा प्रकारचा एक अभिनय त्याने केला. जैसे अभी हम इधर बैठ करके ये सुनने, अभी देखो ये बात सुनने के टाइम पर सब लोग जागृत हो गया था. अभी लोग थोड़ा सा सुस्त हो रहा था. अभी ये बात सुनने के टाइम पर अभी मैं अनेक का चेहरा देखता हूँ, सब एकदम चमका हुआ चेहरा, ध्यान से दे रहे सुन रहे. अभी देखो वचन का मतलब किसी प्रकार कुछ बोलना पड़ेगा. अभी सब जागृत है, बालक एकदम वचन जागृत आज से सुन रहे. आणि वचन सांगत होतं, त्यावेळेला लोकांचे चेहरे जे होते सुस्तावलेले होते, झोप दिसत होती. पण आता वचनाच्या बाहेर मी थोडस माझे मत ज्या वेळेला याच्यामध्ये प्रकट करून सांगितले, त्यावेळेला लोकांचे चेहरे जे आहे ते एकदम हसरे व्हायला लागले, ते हसून ऐकायला लागले आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेज यायला लागलं. चलो कम से कम तेज हो रहे तेज असू दे. तो अभी यहाँ पर मतलब अभी पत्रोस उसको एकदम बोलता है आणि पेत्र त्याला असं म्हणतो, है ना, प्रभु ने मतलब पत्रोस ने, अभी देखो पत्रोस को कितना अच्छा प्रकाशन है दिल में. आणि पेत्राच्या मनामध्ये केवढं चांगलं प्रकाशन आहे. वापस पढ़ना उसको. पुन्हा एकदा पत्रुस ने वाचा. कहा, हे हनन्या, शैतान ने तेरे मन में यह बात क्यों डाली हाँ। कि तू पवित्र आत्मा से झूठ बोले? हाँ उसका 4 में. हाँ जब तक वह तेरे पास रही हाँ। क्या तेरी न थी? हाँ। और जब बिक गई तो क्या तेरे वश में न थी? हाँ। तूने यह बात अपने मन में क्यों विचारी? मन में क्यों विचारी, देखा विचार, मन में विचारा. अभी इधर बैठने के टाइम पर, ये सुनने के टाइम पर भी मुझे नहीं मालूम आपका मन में क्या क्या विचार हो रहा है. मैं तो आपका कहती भेज करके इधर लाओ, मैं नहीं बोल रहा है, ऐसा मत सोचना आप लोग, उल्टा उल्टा. इधर खेती वाला लोग भी कम है. हाँ. तो मैं बोलने का अर्थ क्या है कि मतलब कई बार लोग क्या है कि प्रभु का दास लोग जो भी बोलता है उनका अपना मतलब से बोलता है, ऐसा बोलने वाले लोग हैं. आणि प्रभूचा दास जे काय बोलतो ते आपल्या स्वार्थासाठी बोलतो असंही बोलणारे लोक आहेत. हाँ प्रियो, यहाँ पर पत्रोस साफ साफ बोलता है, अन्य वो कहती भेजने से पहले भी वो प्रभु ने तुझे दिया था, तेरा ही था, और भेजने के बाद में भी वो पैसा तेरा ही था, लेकिन अभी तूने यहाँ पर ऐसा मन में विचार क्यों किया. आणि या ठिकाणी पेत्र हनन्याला म्हणतो की प्रभूने तुला ते शेत दिलं ते तुझंच होतं, विकल्यानंतर जे आलेले पैसे आहेत ते सुद्धा तुझेच होते, पण सैतानाने तुझ्या मनामध्ये असा विचार का टाकला. उसका आखिरी भाग पढ़ना, 4 का आखिरी. तू मनुष्यों से नहीं हाँ। परंतु परमेश्वर से झूठ बोला है. परमेश्वर से झूठ बोला. आणि तू मनुष्यासोबत नाही तर देवासोबत खोटं बोलला. प्रेज द लॉर्ड. एक दिन में कितना झूठ बोलता है, आणि एका दिवसातून किती खोटं बोलता, अपने भाई से कितना झूठ बोलता है. आणि आपल्या भावासोबत किती खोटं बोलता. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. अगला प्रभु के कलीसिया के सामने आकर के झूठ बोला वो व्यक्ति को क्या मिला. आणि पहिला व्यक्ती जो मंडळीमध्ये आला आणि तो खोटं बोलला, त्याचे परिणाम काय झाले. झूठ का फल मृत्यू. आणि जो खोटं बोलला त्याचं फळ मरण. क्यों बहुत बार हम लोग बाहर से दिखावा के लिए अंदर बहुत गलत बात सोच करके अपन क्या करता है, अपने आप को धर्मी ठहराने के लिए बहुत झूठ बोलते हैं. आणि आपण खूपच चांगले आहोत हे दाखवण्याकरता आपण खूप खोटं बोलतो. तुरंत प्रभु की आत्मा गवाही नहीं देता. आणि लगेच देवाचा आत्मा आपल्याला सांगत नाही की तू खोटं बोलतोय. पक्का बोलते हैं.
आणि प्रभूचा आत्मा आपल्याला सांगतो और वो अंदर होने वाला आवाज बाहर कोई भी नहीं सुन रहा है, आणि आतमधून येणारा जो आवाज आहे तो बाहेरून कोणाला ऐकू येत नाही लेकिन वो व्यक्ति को मालूम पड़ता है आणि त्या व्यक्तीला समजतं मैं इसको धोखा दे रहा है। आणि मी याला फसवत आहे प्रियो, अभी यहाँ पर क्या हुआ आणि आता या ठिकाणी काय झालं है ना, कम से कम मतलब समीरा बोलना चाहिए था नहीं अनन्या, हम लोगों ने प्रभु के लिए निर्णय लिया है तो अपन प्रभु के लिए देंगे। आणि सफेराने कमीत कमी असं म्हणायला पाहिजे होतं की आपण जो निर्णय घेतलेला आहे की हे प्रभूसाठी द्यायचं तर मग ही सगळी रक्कम आपण प्रभूला देऊ। प्रियो, परंतु गलत बात के लिए उसने भी साथ दिया, आणि चुकीच्या गोष्टी करता तिने सुद्धा सहमती दाखवली इसलिए क्या हुआ आणि म्हणून काय झालं उसका 8 वचन, त्याचं 8 वचन तब पतरस ने उससे कहा हाँ। मुझे बता क्या तूने वह भूमि इतने ही में बेची थी? ये समीरा को पत्रोस पूछने वाला बात है, मैं पूरा नहीं पढ़ा रहा हूँ, आपको संभव मालूम है। अनन्या तो गया, अनन्या झूठ बोल रहा इसलिए वहां पर मृत्यु हुआ। ये सब ना जान करके अभी समीरा आया, समीरा को भी पत्रोस पूछ रहा है क्या तुम इतनी दाम को ही तो भेजा था? वो क्या बोलता है? उसने कहा हाँ, हाँ। इतने ही में। हाँ, देखा, क्योंकि मिला हुआ है, पति पत्नी दोनों मिल करके ये काम किया। आणि नवरा बायकोने एकत्र मिळून हे काम केलं। प्रियो, मैं आपको बोलता हूँ, अगर पत्नी अगर सीधा नहीं है तो पति कम से कम सीधा होना चाहिए, या पति सीधा नहीं है तो पत्नी सीधा होना चाहिए, नहीं तो बहुत गड़बड़ है। आणि नवरा बायकोपैकी दोघांपैकी कमीत कमी एक सरळ असणं गरजेचं आहे, नाहीतर मग काय होतं की ते दोघांचाही नाश होतो। अभी यहाँ पर क्या हुआ, या ठिकाणी काय झालं दोनों गलत बात में सहमत हो गया। आणि दोघं पण चुकीच्या गोष्टीशी एकमत झाले। अरे प्रभु ने कुछ मांगा नहीं था, आणि प्रभूने काय मागितलं नव्हतं, आपने ही प्रभु की आत्मा की प्रेरणा से निर्णय लिया, आणि तुम्हीही प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने निर्णय घेतला और वो निर्णय से आप पीछे हट गया, आणि त्या निर्णयापासून तुम्ही मागे झाले, क्योंकि एक विचार उसका दिल में शैतान ने डाला। कारण एक चुकीचा विचार शैतानाने त्याच्या मनामध्ये टाकला। देखो, इधर बैठने के टाइम पर भी कई विचार दिल में आ सकता है। आणि या ठिकाणी बसल्यानंतरही काही चुकीचे विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात। एक सामने बोलेगा तो परमेश्वर का दिल का जैसा दावीद की मन में शैतान ने एक विचार डाला करके पहला इतिहास 21 का 1 में डाला है। आणि मग शैतानाने दाविदाच्या मनामध्ये एक परमेश्वराच्या हृदयाप्रमाणे असणाऱ्या दाविदाच्या मनामध्ये टाकला होता। पहिलं इतिहास त्याचा 21 अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये लिहिले। कौन विचार डाला? आणि ते विचार कोणी टाकले? शैतान ने डाला। शैतानाने टाकले। मेरे क्या पढ़ो? शैतान ने इस्राएल के विरुद्ध उठकर क्या? दाऊद को उस्काया कि इस्राएलियों की गिनती कर ले। देखा, योआब ने बहुत कोशिश किया कि दावीद प्लीज ऐसा मत करो, नहीं माना है। शैतान ने उसका मन को क्या बोलता है, उकसाया, मतलब बहकाया। आणि मग शैतानाने काय केलं की दाविदाचं मन बहकवलं। प्रियो, एक बात जानना कि हमारा मन है ना बहकना नहीं। प्रियो, हम प्रभु के साथ कैसे होना चाहिए, आणि आपण प्रभू सोबत कसं राहायला पाहिजे, आपलं मन बहकू नये। है ना। ये दुष्ट, मैं इसलिए आपको प्रभु की उपस्थिति में होने के टाइम पर भी बहुत मतलब नम्र विनती करता हूँ, आप प्रभु की उपस्थिति में ना प्रभु के वचन सुनने के लिए एक एकाग्र मन होना, एकाग्र मन। आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत असतो की प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर तुम्ही एक चित्ताने प्रभूचं वचन स्वीकारा। अभी आप देखिए, अभी दावीद ऐसा एक गलती करने के कारण 70,000 लोग मतलब मर गया। आणि दाविदाने अशा प्रकारे चूक केल्या कारणाने 70,000 लोक मेले। देखो, एक गलती का मतलब फल क्या हो गया, मतलब लोग 70,000 मारा गया। आणि एक चूक केलं त्याचा परिणाम काय झाला की 70,000 इस्रायली मेले। प्रियो, हम लोग जो करने वाला गलती का जो मतलब फल कितना भयंकर रहेगा, हमारा जो सोच से समझ से बहुत बाहर है। आणि आपण करणारी जी चूक आहे त्याचा परिणाम किती भयंकर राहील हे आपल्या विचाराच्याही पलीकडे आहे। प्रभु की उपस्थिति में आने के समय में प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर हमें जरूर अपना दिल को प्रभु की ओर एकाग्र करना चाहिए। आणि निश्चितच आपण आपलं हृदय प्रभूकडे एकचित्त करायला पाहिजे। प्रेरित पौलुस भी मानव 2 कोरिन्थी 11 का 3 में कहता है, दुसरे करंदीकराचं पत्र 11 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हणतो, परंतु मैं डरता हूँ। मैं देखा प्रभु के दास को मतलब प्रभु के लोगों के बारे में एक डर,
आणि प्रभूच्या दासाला प्रभूच्या लोकांसंबंधाने एक भीती आहे ये डर मुझको भी है आणि ही भीती मला सुद्धा आहे ना, क्यों ऐसे विधि है आणि अशी भीती काय आहे है ना, आज बहुत झूठे लोग और झूठे उपदेश है। आणि आज खोटे लोक आणि खोटे उपदेश आहे अभी अपन प्रभु की उपस्थिति से पा करके लोगों को खिला करके बढ़ा रहे, परंतु एक झूठा उपदेश आएगा तो थोड़ी बात पे वो बहकाता है। आणि मग प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसून प्रभूपासून प्राप्त करून तुम्हाला शिकवत आहे, पण तरी सुद्धा एखादा खोटा उपदेश आला का लोक लगेच त्या चुकीच्या उपदेशाकडे जातात। बहुत दुख की बात है ना। खूप दुःखाची गोष्ट आहे। पूरा पढ़ना वचन पूर्ण वचन वाचते। परंतु मैं डरता हूँ कि जैसे सांप ने अपनी चतुराई से हवा को बहकाया। देखा हवा को क्या किया, बहकाया। बहकाया आणि हवेला बहकविलं, वैसे ही तुम्हारे मन उस सीधाई और पवित्रता से जो मसीह के साथ होनी चाहिए कहीं भ्रष्ट न की जाए। अरे प्रियो, हमारे जीवन में यीशु मसीह के साथ जो होना चाहिए वो जो भय भक्ति वो कभी भी नष्ट नहीं करना पड़ेगा। आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासोबत जे भय धरून भक्ती करायची आहे ती कधीही कमी पडू देऊ नका। और तुम देखते हैं आपण पाहतो शैतान ने बहुत लोगों को बहका रहा है, आणि शैतान खूप लोकांना बहकवत आहे उनको अभी प्रभु का भय नष्ट हो गया। आणि त्यांना देवाचं भय जे आहे ते आता नष्ट होत आहे प्रभु को अपने दिल में अभी पहला स्थान नहीं है। आणि त्यांच्या हृदयामध्ये प्रभूला प्रथम स्थान आता नाहीये। वो अपनी अपनी बातों के पीछे भाग रहे हैं। आणि ते स्वतःच्याच स्वार्थाच्या पाठीमागे जात आहे प्रभु के वचनों से बहुत बहक गया लोग। आणि देवाच्या वचनापासून ते खूप बहकले। इतना दुखदायी बात है। किती दुःखदायक गोष्ट आहे। अभी समीरा को पत्रोस बोलता है, आणि सफेराला पेत्र असं म्हणतो, वापस उस 8 वचन पढ़ना। पुन्हा एकदा ते 8 वचन वाचा, 5 अध्याय प्रेषित 5:8। तब पतरस ने उसे कहा, हाँ। मुझे बता क्या तुमने वह भूमि तेरी में बेची? हाँ। उसने कहा हाँ यही में। हाँ। पतरस ने उसे कहा, हाँ। यह क्या बात है कि ये क्या बात है कि तुम दोनों ने हाँ। प्रभु की आत्मा की परीक्षा के लिए एका किया? देखा है क्या शक्ति चेतावनी है। आणि काय भयंकर अशी चेतवणी आहे। इस गलत बातों में तुम दोनों लोग कैसे मिल गया। आणि या चुकीच्या गोष्टी करण्याकरता तुम्ही दोघं एकमत कसं काय झाले। आगे देख तेरे हाँ। और तुझे भी बाहर ले जाएंगे। बस बस इतना बोलने के टाइम पर वो भी गया। आणि फक्त एवढंसं बोलल्यानंतर ती सुद्धा मेली। आप देखो आणि बघा प्रियांनो, झूठ को साथ दिया। आणि जे खोट आहे ते त्यांना त्याच्या सोबत राहिले। हमारे जीवन में ऐसा प्रभु की इच्छा के खिलाफ कोई विचार आता है तो प्रियो उस पर हमें विजय प्राप्त करना है। आणि देवाच्या इच्छेच्या विरोधात कुठल्या प्रकारचे विचार येतात तर आपण त्याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे। हम लोग अधिकतर लोग हम लोग क्या बोलते हैं, मैं शराब नहीं पीता, सिगरेट नहीं पीता, मतलब गाली नहीं देता, पिक्चर नहीं देखता, चोरी नहीं करता, व्यभिचार नहीं करता। ऐसे हम लोग बार बार की बातों में अपने आप को धर्मी दिखाने के प्रयास में हैं। आणि आपण काय म्हणतो की मी दारू पीत नाही, सिगरेट पीत नाही, पिक्चर पाहत नाही, शिव्या देत नाही, भांडण करत नाही, चोरी करत नाही, अशा ज्या बाहेरील ज्या गोष्टी आहे त्याच्या संबंधाने आपण स्वतःला नीतिमान ठरवतो। जरूर ये बातें देखेगा तो वो व्यक्ति जरूर धर्मी है। आणि ज्या व्यक्तीमध्ये या गोष्टी आहेत तो निश्चितच एक मग धर्मी दिसतो। आपको मालूम है ना, वो जो धनवान व्यक्ति, जवान व्यक्ति, मतलब वो व्यक्ति जब यीशु मसीह के पास जब आया, आणि तो श्रीमंत मनुष्य ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, यो मन की बात कौन जानता, आणि मनाच्या गोष्टी कोण जाणतं? कोई मनुष्य नहीं जानता, कोणी मनुष्याला नाही ठाऊक, प्रभु जानता है। प्रभू जाणतो। अभी जब आपको सबको याद है, फिर भी मरकुस का सुसमाचार 10 अध्याय उसका 17 से पढ़ना। मार्क त्याचा 10 अध्याय 17 वचनापासून पुढे। जब वो वहां से निकलकर मार्ग में जा रहा था तो एक मनुष्य उसके पास दौड़ता हुआ आया या और उसके आगे घुटने टेक कर उससे पूछा, हे उत्तम गुरु, अनंत जीवन का अधिकारी होने के लिए मैं क्या करूं? यीशु ने उससे कहा, तू मुझे उत्तम क्यों कहता है? कोई उत्तम नहीं, केवल एक अर्थात परमेश्वर। तू आज्ञाओं को तो जानता है, हत्या न करना, व्यभिचार न करना, चोरी न करना, झूठी गवाही न देना, छल न करना, अपने पिता और अपनी माता का आदर करना। उसने उससे कहा, हे गुरु, इन सबको मैं लड़कपन से मानता आया हूँ। यीशु ने उस पर दृष्टि करके उसे प्रेम किया और उसे कहा, तुझ में एक बात की घटी है, जा जो कुछ तेरा है उसे बेचकर कंगालों को दे
अभी आगे और तुझे स्वर्ग में धन मिलेगा हाँ। और आकर मेरे पीछे हो ले। इस बात से उसके चेहरे पर उदासी छा गई और वो शोक करता हुआ चला गया क्योंकि वो बहुत धनी था। देखा, अभी आप देखिए, अभी मैंने यहाँ पर क्या हुआ, उसकी मन में छिपा हुआ मूर्ति प्रभु यीशु ने देखा। आणि त्याच्या मनामध्ये असणारी जी मूर्ती आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिली। प्रिय, यहाँ पर आया हुआ हर एक लोगों का मन में क्या है, हम प्रचारक लोग नहीं देखता। आणि या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहे, आम्ही जे प्रचार करणारे आम्हाला नाही ठाऊक, परंतु ये प्रचार प्रभु की ओर से है, प्रभु जानता है। आणि हा प्रचार जो आहे तो प्रभूकडून आहे, प्रभूला ठाऊक आहे। इसलिए हर एक लोगों का दिल जानने वाला प्रभु आपसे बात कर रहा है। आणि प्रत्येकाचं हृदय जाणणारा प्रभू आपल्याशी बोलत आहे। Praise the Lord. प्रेज द लॉर्ड। अभी यहाँ पर मतलब प्रभु ने उनको क्या बोला, आणि प्रभूने त्यांना काय म्हटलं, तुझ में एक बात की घटी है। हाँ मतलब यहाँ पर उसको 19 वचन बोलता है, त्याच्या 19 वचनामध्ये असं म्हटलंय, वो तो जानता है, हाँ। हत्या न करना, व्यभिचार न करना, चोरी न करना, हाँ। झूठी गवाही न देना, हाँ। छल न करना, हाँ। अपने पिता और अपनी माता का आदर करना। हाँ। तब ये सुनने के बाद उसने उससे कहा, हे गुरु, हाँ। इन सबको मैं लड़कपन से मानता आया हूँ। इसका मतलब क्या है ना, याचा अर्थ काय, वो एक वास्तव में एक बहुत प्रभु का सम्मान करने वाला व्यक्ति था। आणि तो खरोखर प्रभूचा चांगला सन्मान करणारा व्यक्ती होता। मतलब एक प्रकार प्रेरित पौलुस का ऐसा एक उत्साही मनुष्य था, आणि प्रेषित पौलाप्रमाणे एक उत्साही मनुष्य होता। लेकिन उसके अंदर एक मूर्ति है, वो व्यक्ति भी शायद नहीं जानता था। आणि त्याच्या मनामध्ये एक मूर्ती आहे, कदाचित त्या व्यक्तीलाही ठाऊक नव्हतं। अभी यहाँ पर आपको मालूम है, यहाँ पर जो प्रभु ने उनको जो कहा हुआ जो बात, निर्गमन 20 अध्याय का 12 से 16 तक का वचन है। आणि निर्गमन त्याचा 20 अध्याय 12 ते 16 पर्यंत हे वचन आहे। इसका मतलब यहाँ पर प्रभु ने वो 10 आज्ञा का बीच में से होकर क्यों घुसा, आणि त्या 10 आज्ञेच्या मधूनच का सुरुवात केली, क्योंकि 10 आज्ञा 20 मतलब अध्याय का 3 वचन से शुरू होना चाहिए। कारण 10 आज्ञा जे ते 20 अध्यायाच्या 3ऱ्या वचनापासून सुरुवात व्हायला पाहिजे। लेकिन यहाँ पर प्रभु ने 12 वचन से क्यों शुरू किया, आणि या ठिकाणी प्रभूने 12 वचनापासून का सुरुवात केली, क्योंकि 11 तक का वचन परमेश्वर के संबंध का बात है, वो बात में भी ये बहुत निपुण है। कारण 11 वचनापर्यंत देवा संबंधाने असणाऱ्या गोष्टी आणि त्याच्या सोबत हा व्यक्ती जो आहे तो एकदम निपुण आहे। और आपस का संबंध की बात में भी ये निपुण है करके उसका गवाही लेने के लिए बोला। आणि आपसामध्ये असणारे जे संबंध आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा निपुण आहे, ही साक्ष त्याच्या तोंडून ऐकण्याकरता प्रभूने हा प्रश्न त्याला विचारला। चलो ये 5 + 4 9 बातों में एक क्लियर है, आणि 5 + 4 या 9 गोष्टीमध्ये तो निपुण आहे। पर एक बात में वो क्लियर नहीं था, आणि फक्त एका गोष्टीमध्ये तो क्लियर नव्हता, वो है 10वां आज्ञा। आणि ती आहे 10वी आज्ञा। 10वां आज्ञा क्या था, आणि 10वी आज्ञा काय होती, मोह नहीं करना। आणि कोणाची अभिलाषा धरू नको। मोह करने वाला बात उसके अंदर था, आणि अभिलाषा किंवा मोह त्याच्या मनामध्ये होता, उसको धन का मोह था, आणि धनाचा लोभ त्याला होता, धन से उसको प्रभु से बढ़कर प्यार था। आणि प्रभूपेक्षा जास्त धनावर त्याचं प्रेम होतं, प्रभु ने उसको दूर करने के लिए बोला। आणि ते त्याच्या जीवनापासून प्रभूने त्याला दूर करण्याकरता सांगितलं। किस लिए, का, प्रभु को पाने के लिए, आणि प्रभूला मिळवण्याकरता, जीवन पाने के लिए। जीवन प्राप्त करण्याकरता, जीवन पाने के लिए तो आया था, आणि जीवन प्राप्त करण्याकरता तो आला होता, जीवन सामने खड़ा है, आणि जीवन समोर उभा आहे, लेकिन वो जीवन को लेने के लिए अभी वो तैयार आणि नहीं, त्या जीवनाचा स्वीकार करायला तो तयार नाही। क्योंकि उनकी अंदर वो मूर्ति को उसने जबरदस्त बैठाया हुआ। कारण त्याने आपल्या आतमध्ये त्या मूर्तीचा साठवून ठेवलेली आहे। कुछ समझ में आ रहा है प्रिय? काही लक्षात येत आहे का, हमारे जीवन में प्रभु से बढ़ करके मन में कोई भी बात रहेगा, अपन वो मन के अनुसार ही चलेगा। आणि आपल्या मनामध्ये प्रभूपेक्षा जास्त एखाद्या गोष्टीला स्थान आहे तर मग त्या गोष्टीच्या अनुसारच आपण चालू। आज भी बहुत लोग जो भी काम करता है उसका मन के निर्णय के अनुसार करता है। आणि आजही लोक जे काम करतात ते मनाच्या निर्णयाच्या अनुसार करतात। प्रभु ये जानता है, प्रभूला ठाऊक आहे, प्रभु ने बराबर उसको मन छुआ, आणि प्रभूने बरोबर त्याला स्पर्श केला। क्योंकि अभी आपको मालूम है 2 स्वामी है करके यीशु मसीह ने मत्ती 6:24 में कहा। आणि 2 स्वामी आहे हे मत्ते 6:24 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं। है प्रभु और धन, प्रभू आणि धन, 2 स्वामी का सेवा कोई नहीं कर सकता। आणि एक मनुष्य 2 धण्याची चाकरी करू शकत नाही। आज भी कितने लोग प्रभु को छोड़ करके धन के पीछे भाग रहे हैं। आजही कितीतरी लोक प्रभूला सोडून धनाच्या पाठीमागे जात आहे। उनका प्रभु नहीं मिलेगा तो भी चलेगा, संग नहीं मिलेगा तो भी चलेगा, वजन नहीं पड़ेगा तो भी चलेगा,
प्रार्थना नहीं किया तो भी चलेगा, परंतु धन नहीं जाना. आणि मग त्यांचा उद्देश काय आहे की संगती नाही मिळाली तरी चालेल, वचन नाही वाचलं तरी चालेल, आणि प्रार्थना नाही केली तरी चालेल, प्रभू नाही मिळाला तरी चालेल, पण धन जायला नको. एक बात मैं आपको पूछना चाहता हूँ. एक गोष्ट विचारू इच्छितो. हम प्रभु में आने के बाद में हमारा विचार, अपना सोच कैसे भी धन कमाना है या प्रभु को पाना है. आणि प्रभू मध्ये आल्यानंतर आपल्या मनाचे विचार काय आहे, कसंही करून पैसे मिळवायचे का प्रभूला मिळवायचं, हम किस बात के बारे में सोचते रहता है. आणि कुठल्या गोष्टी संबंधाने आपण विचार करत राहतो. एक आत्मिक जन हमेशा आत्मा की बातों पर सोचते रहता है. आणि एक आत्मिक व्यक्ती नेहमी आत्मिक गोष्टीच्या पाठीमागे जातो, वो आत्मिक दिशा में, आणि तो आत्मिक अवस्थेमध्ये आहे, वो आत्मिक बातें को प्राप्त करने के यत्न में. आणि आत्मिक गोष्टी प्राप्त करण्याच्या तो प्रयत्नामध्ये आहे. आपको मालूम है जब प्रेरित पौलुस जब बुलाहट हुआ, आणि प्रेषित पौलाला ज्या वेळेला पाचारण झालं, उस समय में उसने धन को कूड़ा कचरा जाना. आणि त्या वेळेला त्याच्याकडे असणारी जी धनसंपत्ती तिला केर कचरा असं समजलं. किस लिए? का? क्योंकि प्रभु का महत्व उसने जाना. आणि प्रभूचं जे महत्व आहे त्याने ते ओळखलं. आपको सबको मालूम है जब फिलिपियों 3 अध्याय का 7 से 9 तक का वचन में, आणि फिलिपकराचं पत्र 3 अध्याय 7 ते 9 वचनामध्ये, वो परंतु जो जो बातें मेरे लाभ की थी हाँ। उसी को मैंने मसीह के कारण हानि समझ लिया है, हाँ। वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की उत्तमता के कारण हाँ। सब बातों को हानि समझता हूँ, हाँ। जिसके कारण मैंने सब वस्तु की हानि उठाई हाँ। और उन्हें कूड़ा समझता हूँ, हाँ। जिससे मैं मसीह को प्राप्त करूँ. देखा, ये दुनिया की बातों को त्याग करके उस आनंद काल की बात या प्रभु यीशु मसीह को प्राप्त करने के लिए बाकी सारे बातों को कूड़ा कचरा जानना, ये एक आत्मिक जन का सही अवस्था. आणि एका आत्मिक व्यक्तीची खरी अवस्था ही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करण्याकरता जग आणि जगाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीला केर कचरा समजणं बहुत बड़ी बात है प्रिय. खूप मोठी गोष्ट आहे. आज अगर हम अपने जीवन को देखेगा तो आज जर आपण आपलं जीवन जर पारखलं तर, कोई एक दूसरे के ऊपर अंगुली ना उड़ाए. आणि एकमेकावर बोट दाखवू नका. प्रियो, हमें अपने आप को पार कर देखना आणि है. प्रियानो, आपण आपल्या स्वतःला पारखून बघायचंय. मैं आज किस दिशा में है. आज मी कुठल्या अवस्थेमध्ये आहे. अभी जो हमने रोमियो 8 अध्याय जो पढ़ा था 5 वचन से, रोम 8 अध्याय 5 वचनापासून आपण जे पुढे वाचलं होतं, उसका 5, 6, 7, 8 ये 4 वचन थोड़ा जल्दी पढ़िएगा. आणि 5, 6, 7, 8 हे चारही वचन लवकर वाचा. क्योंकि शारीरिक व्यक्ति शरीर की बातों पर मन लगाते हैं, परंतु आध्यात्मिक आत्मा की बातों पर मन लगाते हैं. शरीर पर मन लगाना तो मृत्यु है, परंतु आत्मा पर मन लगाना जीवन और शांति है. देखिए, अभी आज बहुत लोग आत्मिक लोग या उद्धार पाए हुए लोगों में भी शांति नहीं दिखता है. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांमध्ये सुद्धा शांती दिसत नाही, बहुत परेशान दिखता है, आणि खूप चिंताग्रस्त दिसतात, बहुत टेंशन में दिखता है. आणि खूप टेन्शन मध्ये दिसतात. क्यों? का? चिंता. काळजी. चिंता लेने के टाइम पर शैतान को हमारा दिमाग खाने का मौका मिलता है. आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची आपण काळजी करत राहतो, चिंता करत राहतो, त्या वेळेला सैतानाला आपल्या विचारामध्ये प्रवेश करण्याची संधी भेटते. आपको मालूम है मत्ती 6 अध्याय का 25 से 35 तक का वचनों अगर आप पढ़ेगा तो वहां पर हम देखते हैं कि चिंता ना कर बार बार प्रभु चेतावनी देता है. आणि मग ते 6 अध्याय त्याच्या 25 ते 35 वचनामध्ये प्रभू वारंवार सांगतो, तू कुठल्याही गोष्टीची चिंता करू नको. कितने लोग अभी भी चिंता में हैं? अजूनही किती लोक काळजीमध्ये आहे. कई लोग सर के ऊपर वो चिंता का बोझ बंडल लेकर बैठा है. आणि काही लोक तो काळजीचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन बसले. हमें परखना है. आपण पारखायचंय. कोई भी ऐसा कोई चिंता हमको ना देवाए. आणि कुठल्या प्रकारची काळजी जी आहे त्याने आपल्याला दाबून ठेवू नये. वो एक शैतान की एक बड़ा धोखा है. आणि सैतानाची ती एक मोठी फसगत आहे. देखिए, आत्मिक जीवन में हम लोग आत्मिक बातों पर ध्यान करते रहता. आणि आत्मिक व्यक्ती आत्मिक गोष्टीकडे म्हणून लावतो. आपको याद है जब कोलोसियों 3 अध्याय के 1-2 वचन में लिखा है, गलसीकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याच्या 1 आणि 2 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. मसीह के साथ जिलाए गए तो स्वर्गीय वस्तु की खोज में रहो जहाँ मसीह विद्यमान है और परमेश्वर की दाहिनी ओर बैठा है. पृथ्वी पर की नहीं परंतु स्वर्गीय वस्तुओं पर ध्यान लगाओ. मैंने अभी यहाँ पर एक तो शब्द शायद खा लिया शुरुआत में, ऐसे है ना इनको? जब तुम मसीह के साथ जिलाए गए. तो हाँ, वो तो शब्द आया नहीं, मेरे को सुनने में नहीं आया. ओके, हाँ, पर वो तो एक शब्द का बहुत महत्व वहाँ पर है. आणि तर ह्या शब्दाला खूप महत्व आहे. तू मर गया तो तू बात नहीं करेगा, तू दौड़ेगा नहीं.
जर तू मेला आहे तर तू बोलू शकणार नाही, तू पळू शकणार नाही. क्यों चिल्ला रहा है? आणि तुला का जीवन का ओरडत आहे? क्योंकि तू मरा नहीं. कारण तू मेलेला नाहीये. इसी प्रकार अशा प्रकारे यहाँ पर बोलता है, या ठिकाणी म्हटलंय, अगर आप प्रभु यीशु मसीह में है तो अभी आप क्या करेगा? आणि जर तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये आहात तर तुम्ही काय कराल? स्वर्गीय बातों पर मन लगाएगा. आणि स्वर्गीय गोष्टीकडे मन लावाल स्वर्गीय बातों का खोज में रहे. आणि स्वर्गीय गोष्टीच्या शोधामध्ये राहाल. आज हम किस बात की खोज में हैं? आज आपण कुठल्या गोष्टीच्या शोधामध्ये आहोत? हम कितने लोग बोल सकते हैं कि मैं उस स्वर्गीय बातों की खोज में है? आणि किती लोक असं म्हणू शकतील की मी त्या स्वर्गीय गोष्टीच्या शोधामध्ये आहे मैं उसी को ही ढूंढ रहा हूँ. आणि मी त्याला शोधत आहे. Praise the Lord. वहाँ बोलता है कि यदि तुम मसीह के साथ जिलाया गया है तो, आणि त्या ठिकाणी असं म्हटलंय, जर ख्रिस्त येशू सोबत तू जिवंत केलेला आहे तर, बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, प्रभु में विश्वास किया वो लोग पापों के लिए मर गया. आणि जे प्रभूवर विश्वास ठेवतात ते पापा करता मेले. फिर प्रभु के साथ होने के लिए वो बपतिस्मा में जिलाया गया. आणि प्रभू सोबत जाण्याकरता ते बाप्तिस्म्याच्या द्वारे जिवंत केले गेले. इस अनुभव में आया हुआ एक व्यक्ति की बात बोलता है, वो वर्तमान यीशु मसीह पिता की दाहिनी ओर बैठा है, स्वर्गीय बातों का खोज में रहेगा, उसका ढूंढ में रहेगा. आणि मग अशा अवस्थेमध्ये आलेला व्यक्ती काय करेल की वर्तमानामध्ये असणारा प्रभू येशू ख्रिस्त जो पिता परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे, तो त्याच्याकडे आपलं मन लावेल आणि फक्त स्वर्गीय गोष्टीचा शोध करत राहील. आज भी हम अपने आप को परखो. प्रेनो, आजही आपण स्वतःला पारखा. मेरे जीवन में अभी भी मतलब मैं उस अनंत काल की बातों पर मन लगाता है, उस पर ध्यान कर रहा है, उसके खोज में है, या अभी भी दुनियादारी की बातों में? आणि आपण स्वतःला पारखून बघा, आजही माझं मन त्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी प्राप्त करण्याच्या पाठीमागे आहे का जगिक गोष्टी प्राप्त करण्याच्या पाठीमागे आहे? मतलब जब हम रोमियो 5:8 में अभी पढ़ा था, रोम 5:8 आपण आता वाचलो होतो. परमेश्वर हम पर अपने प्रेम की भलाई इस रीति से प्रकट करता है. नहीं, रोमियो 5:8 वचन. क्योंकि शारीरिक व्यक्ति शरीर की बातों पर मन लगाते हैं. हाँ सॉरी, मतलब गलती हो गया, रोमियो 8:8 सॉरी. रोम त्याचा 8 त्याचा 8 वचन. 8 का. हाँ वापस पढ़ना. जो शारीरिक दशा में है वे परमेश्वर को प्रसन्न नहीं कर सकते. हाँ देखा, अगर वो शारीरिक दिशा में रहेगा तो वो परमेश्वर को प्रसन्न नहीं कर सकता. मैं कौन सा दिशा में? आणि मी कुठल्या अवस्थेमध्ये आहे? शारीरिक दिशा का व्यक्ति हमेशा दुनिया की बातें, शरीर की बातों पर मन लगाते रहता है. आणि जो शारीरिक मनुष्य आहे तो जगाच्या गोष्टीकडे आणि शरीराच्या गोष्टीच्या मनात विचारामध्ये राहील. प्रियो, ऐसी अवस्था बहुत खतरनाक है. आणि अशी अवस्था प्रेरणा खूप भयंकर आहे. क्योंकि वो बात शरीर के अनुसार सोचते रहता, उसकी खोज में रहता, इसका मतलब क्या होगा, उसी में वो चलेगा. आणि तो शरीराच्या अनुसार विचार करत राहतो आणि त्याच्याच शोधामध्ये राहतो. याचा अर्थ काय की तो त्याच मार्गावर चालत राहील. उसका 8:13 वचन, रोमियो 8:13. 8:13 वचन. क्योंकि यदि तुम शरीर के अनुसार दिन काटोगे तो मरोगे. हाँ. यदि आत्मा से देह की क्रियाओं को मारोगे हाँ. तो जीवित रहोगे. हाँ देखा, अगर हम शरीर के अनुसार चलने वाला बनेगा तो का वचन बोलता है कि तुम मरेगा. आणि आपण जर शरीराच्या अनुसार चालू तर देवाचं वचन असं सांगतं की तुम्ही निश्चय मराल. प्रियो, आज हम किसके अनुसार चलता है? आणि प्रेरणा, आज आपण कोणाच्या अनुसार चालतो? मैं आत्मा के अनुसार चलने वाला व्यक्ति है या शरीर के अनुसार चलने वाला व्यक्ति है? आज मी शरीराच्या अनुसार चालणारा आहे का आत्म्याच्या अनुसार चालणारा व्यक्ती आहे? एक आत्मिक जन को कितनों भी समय मिलेगा तो वो प्रभु के साथ रह करके, स्वर्गीय आलोचना में रह करके, अनंत काल की बातों पर मन लगा करके प्रभु में बैठना चाहेगा. आणि मग एक आत्मिक व्यक्तीला कितीही वेळ मिळाला तरी सुद्धा तो प्रभूच्या वचनाचा तो शोध घेत राहील आणि त्याच्या अनुसार चालत राहील. आत्म्यापासून वाणी प्राप्त करत तो त्या आत्म्याच्या अनुसार चालत राहील. मालूम है कि ये जीवन कितना छोटा है आणि त्याला माहिती आहे की आयुष्य किती क्षणभंगुर आहे और मुझे मिला हुआ समय भी कितना थोड़ी है. आणि मला मिळालेली वेळ ही किती कमी आहे. बहुत से लोगों को बहुत देरी में वो लोग उधार पाया, आणि खूप लोकांचा खूप उशिरा तारण झालं उनको बचपन में उधार पाने का मौका नहीं मिला, आणि लहान वयात त्यांना तारण मिळायची संधी मिळाली नाही. उसको थोड़ा समय मिला, आणि याचा अर्थ थोडासा वेळ मिळाला वो समय का गौरव करेगा. आणि तो त्या वेळेचा गौरव करेल. आपको मालूम है जब प्रभु का दास मोशे का भजन संहिता में, आणि प्रभूचा दास मोशे याच्या स्तोत्र संहितेमध्ये, मोशे का भजन संहिता कौन सा है? आणि मोशेचं स्तोत्र संहिता कुठलं आहे? 90 भजन संहिता. 90. बहुत लोगों को मालूम नहीं. आणि खूप लोकांना ठाऊक नाही.
बहुत लोगों को मालूम नहीं। आणि खूप लोकांना ते ठाऊक नाहीये. हाँ ओके, कुछ लोगों ने जो मानो एकदम बोला 90 भजन संगीता। आणि काही लोकांनी सांगितलं स्तोत्र 90. हाँ 90 भजन संगीता का 12 भजन में मतलब वो प्रभु से एक प्रार्थना का भजन संगीता है, वो प्रभु से एक विनती करता है। आणि 12 वचनामध्ये मोशे प्रभूकडे अशा प्रकारे विनंती करतो. हमको अपने दिन गिनने की समझ दे हाँ। कि हम बुद्धिमान हो जाए। हाँ देखा, हमारा दिन गिनने की समझ दे। आणि माझं आयुष्य किती क्षणभंगुर आहे हे समज मला तू दे. मेरा दिन गिनने का मुझे एक अच्छा मन दे। आणि माझे दिवस किती आहे ते मोजण्याची मला एक चांगली समज दे. प्रियम, हर दिन मैं प्रभु के लिए जी पाऊं। आणि दररोज मी प्रभू करता जगू. मैं एक अच्छा दौड़ पाऊं। आणि एक चांगल्या प्रकारची धाव मी धावू शकू. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ। एक गोष्ट सांगू इच्छितो. अभी ये कोरोना का बीच में हम बहुत दिनों से हमारे को संगति नहीं मिला। आणि या कोरोनाच्या काळामध्ये खूप दिवस आपल्याला संगती नाही भेटली. अभी 10 तारीख से हमको संगति मिला, आणि 10 तारखेपासून आपल्याला संगती मिळायला और सुरू. जब वो संगति मिला आणि ज्या वेळेला संगती मिळाली तब पवित्र आत्मा ने मुझे थोड़ा सा अगुवाई किया। आणि पवित्र आत्म्याने मला थोडीशी मार्गदर्शन केलं. तो क्या था वो, ते काय होतं, सबका हाजिरी लो, आणि सगळ्यांची हजेरी घ्या सबका नाम लिखा, आणि सगळ्यांचं नाव लिहिलं सबका हाजिरी लिया। आणि सगळ्यांची हजेरी घेतली. आज तक अभी 16 मीटिंग हुआ। आणि आतापर्यंत 16 मीटिंग झाल्या. मैं आप लोगों को थोड़ा समझने के लिए बोल रहा हूँ। आणि तुम्हाला समजण्याकरता बोलत आहे. ये 16 मीटिंग में सारे मीटिंग में अटेंड किया हुआ लोग, इस 70 लोगों में सिर्फ 4 लोग हैं। 4 प्लस 9 5 9 लोग हैं। आणि या 16 मीटिंग मध्ये 70 लोकांपैकी 16च्या 16 मीटिंग अटेंड केलेले फक्त 9 लोक आहे. Praise the Lord। मैं आपको किसी को नाम नहीं बोलेंगे। आणि कोणाला नाव नाही सांगणार. है ना, कई लोग एक मीटिंग जुड़ गया, आणि काही लोकांची एक मीटिंग सुटली, कई लोगों को 2 मीटिंग जुड़ गया, आणि काही लोकांच्या 2 मीटिंग सुटल्या, और कई लोग हैं अभी तक एक भी मीटिंग में नहीं आया। आणि काही लोक असे की अजूनही एकाही मीटिंग मध्ये नाही आले. आपको नहीं मालूम होगा। आणि तुम्हाला ठाऊक नसेल, हाँ मेरे को मालूम, मला माहिती आहे. ये लिस्ट में है। आणि ह्या यादीमध्ये आहे. ये लिस्ट में आपको नहीं दूंगा, आणि ही यादी तुम्हाला नाही देणार. लेकिन मैं क्यों आपको ये बोल रहा हूँ, आणि तुम्हाला का बोलत आहे, एक अभी आप सोचो, एक संगति में आने वालों को स्वर्ग में 1 करोड़ रुपया है। तो आणि एका संगतीमध्ये आल्यानंतर स्वर्गामध्ये जर त्या व्यक्तीला 1 करोड रुपये भेटणार आहे तर मैं आपको एक एग्जाम्पल दे रहा हूँ, एक उदाहरण देत आहे. क्योंकि इसका भी प्रतिफल है। याचंही प्रतिफळ आहे. क्योंकि आप प्रभु की उपस्थिति में आकर प्रभु को महिमा देना, ये प्रभु कभी त्यागेगा नहीं, भूलेगा नहीं। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊन प्रभूला गौरव देणं हे प्रभू कधी विसरणार नाही. किसी को बुरा लग रहा है क्या? कोणाला वाईट वाटत आहे का? देखो, अपने को कितना लोग अपने को करेक्ट करने के लिए चाहता है, आणि आपल्या स्वतःला बरोबर करण्याची किती लोकांची इच्छा आहे. कितने लोग अपने जीवन में मतलब प्रभु को प्रथम स्थान दे करके जीना चाहता है। आणि किती लोक आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान देऊन जगायची इच्छा आहे. कितने लोग यीशु मसीह के जैसा बनना चाहता है। आणि किती लोक प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे बनू इच्छितात. उनके लिए ये बात है, त्यांच्याकरता ही गोष्ट आहे. साधारण लोगों के लिए नहीं। आणि साधारण लोकांकरता नाही. जो सचमुच में प्रभु में मुराद पाया आणि जे खरोखर प्रभू मध्ये पाचन प्राप्त केलं और स्वर्ग में प्रभु से आदर पाना चाहता, आणि स्वर्गामध्ये प्रभूपासून आदर प्राप्त करायची इच्छा आहे. एक विजयी होकर के यीशु मसीह के साथ सिंहासन में बैठना चाहता, आणि एक विजय होणं प्रभू येशू ख्रिस्ता सोबत त्याच्या सिंहासनावर बसायची इच्छा आहे. उनके लिए बोल रहा हूँ। त्यांच्याकरता बोलतोय. बेहतर हो। प्रेज द लॉर्ड. आप कोई बुरा ना माने प्लीज। कोणाला वाईट वाटू देऊ नका. अभी आपको मालूम है, अगर आप शायद काम पर नहीं जाएगा तो हो सकता है एक दिन का आपको पेमेंट कट जाएगा। आणि तुम्ही कामावर नाही गेले तर कदाचित होऊ शकतं एक दिवसाचा पगार कमी होईल. तो पेमेंट कट ना होने के लिए आप ये पक्का जाता है। आणि पगार तुमचा कमी न होण्याकरता तुम्ही कामावर निश्चितच जाता. मतलब दुनिया का पेमेंट का दाम भी प्रभु को नहीं। आणि मग जगाचा जो रोजगार आहे त्याचं मोल सुद्धा प्रभूला नाही. समझ लो क्या है? याचा अर्थ काय? अभी तक आपका दिल की आंखें खुला नहीं। आणि अजूनपर्यंत तुमचे अंतरचक्षु जे आहे ते उघडल्या गेले नाही. प्रियो, हमारे जीवन में आज भी प्रभु को प्रथम स्थान है क्या? आणि आपल्या जीवनामध्ये आजही प्रभूला प्रथम स्थान आहे का? आज हमारा दिन को गिनने के लिए, प्रभु आज से गिनने के लिए हम तैयार होंगे क्या? आणि आजपासून आपण आपले दिवस किती उरले हे मोजायला तयार राहू का? प्रभु मैं एक भी दिन आपकी संगति से दूर नहीं रहूंगा, प्रार्थना जीवन से दूर नहीं होगा,
वजन बढ़ने में गिरावट नहीं लाऊंगा, पवित्र जीवन बिताने में गिरावट नहीं लाऊंगा, ऐसे के निर्णय ले पाएंगे क्या? आणि आजपासून एकही दिवस मी तुझ्या संगतीपासून दूर जाणार नाही, तुझं वचन वाचल्यापासून राहणार नाही, प्रार्थना न केल्यापासून प्रार्थना करण्यापासून मी राहणार नाही, एक पवित्र जीवन जगण्यापासून मी वंचित राहणार नाही, अशा प्रकारचा एक निर्णय घ्याल का? देखो कई लोगों को कई ऐसा कुछ ऐसा मुसीबत बात है कि वो लोग अटेंड नहीं कर पाता, आणि काही लोकांना काही अशा प्रकारे प्रॉब्लेम आहे की ते अटेंड नहीं करू वो शकत, सब प्रभु को मालूम। ते सर्व प्रभूला ठाऊक. लेकिन आज कितनी बार हम लोग छोटा छोटा मतलब आलसीपन, आपको मालूम है आलसीपन का हृदय शैतान का हथियार इकट्ठा करके रहने वाला गोडाउन है। आणि आळसीपणाचं हृदय जे आहे ते सैतानाचे शस्त्र साठवण्याचं एक भंडार आहे. प्रभु में आने के बाद प्रभू मध्ये आल्यानंतर आलसी नहीं बनना, आळशी होऊ नका, आलसी नहीं बनना। आळशी होऊ नका. हमें इतना बड़ा अनुग्रह प्रेम मिला है, आणि एवढं मोठं प्रेम आपल्याला भेटलंय हम किसी बात का लायक ही नहीं था। आणि कुठल्या गोष्टीचे आपण योग्यतेचे नव्हतो. अभी प्रभु में आने के बाद हमारे बारे में प्रभु का एक इच्छा है प्रियो, आणि प्रभू मध्ये आल्यानंतर प्रभू संबंधाने आपल्याला एक इच्छा आहे वो प्रेरणा, इच्छा जानो। आणि ती इच्छा जाणे. आज सुबह कौन जगाया? आणि आज सकाळी कोणी उठवलं? कौन जगाया? कोणी उठवलं? प्रभु ने जगाया। आणि प्रभूने उठवलं. Praise the Lord। Praise the Lord. है जगाने के बाद में आणि उठवल्यानंतर हम प्रभु की ओर ध्यान दिया आणि प्रभूकडे आपण लक्ष दिलं का? है। जब यशायाह 50 अध्याय का 4 वचन, यशया त्याचा 50 अध्याय त्याचं 4 वचन. ओ लॉर्ड जीसस तेरी महिमा करो। प्रभु यहोवा ने मुझे सिखाने वालों की जीभ दी है कि मैं थके हुओं को अपने वचन के द्वारा संभालना जानूं। भोर को वह नींद मुझे जगाता और मेरा कान खोलता है कि मैं शिष्य के समान सुनूं। देखिए भोर को नित्य मुझे जगाता, आणि भल्या पहाटे दररोज मला तो उठवतो. जगाने के बाद क्या करना चाहिए? आणि उठवल्यानंतर काय करायला पाहिजे? कौन जगाया? आणि कोणी उठवलं? प्रभु ने जगाया। प्रभूने उठवलं. सही बात है ना? खरं आहे ना? प्रभु नहीं जगाया तो नहीं जगता। आणि प्रभूने उठवलं नसतं तर उठले नसते. जगने के बाद क्या करना चाहिए? आणि उठवल्यानंतर काय करायला पाहिजे? नीति वचन 8 अध्याय का 34 वचन। नीती सूत्र 8 अध्याय 34 वचन. क्या ही धन्य है वह मनुष्य हाँ। जो मेरी सुनता हाँ। वरन मेरी डेवड़ी पर प्रतिदिन खड़ा रहता हाँ। और मेरे द्वारों के खंभों के पास दृष्टि लगाए रहता है। हाँ देखा, हमारा बोलने का अर्थ क्या है प्रियो? प्रभु जगाने के बाद में प्रभु की उपस्थिति में आकर प्रभु की आलोचना प्राप्त करना, आणि प्रभूने उठवल्यानंतर प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊन प्रभू पासून वाणी प्राप्त करणं रोज प्रभु को सुनना प्रिय। आणि दररोज प्रभूला ऐकणं. हमको प्रभु को सुनने का अर्थ है क्या? आणि प्रभूला ऐकण्याची आपल्याला सवय आहे का? आज यहाँ पर आने से पहले कितने लोग, कोई हाथ नहीं खड़ा करना, लेकिन कितने लोगों ने प्रभु को सुना? आणि आज इथे येण्याच्या अगोदर किती लोकांनी प्रभूला ऐकलं? Praise the Lord। Praise the Lord. जब प्रभु हमसे कहता है तो आणि प्रभू आपल्याशी बोलतो तर प्रियो मैं आपको बताना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, हमारा जीवन में कई बात शायद प्रभु नहीं चाहने वाला बात भी प्रभु बोलेगा ताकि हम उन बातों को हमारे जीवन से दूर करें। आणि न इच्छणाऱ्या गोष्टी सुद्धा प्रभु आपल्याला सांगेल का की त्या गोष्टी आपण आपल्या जीवनापासून दूर कराव्या. क्योंकि हमारे जीवन में मसीह का जीवन प्रकट होना है प्रभु की इच्छा है। आणि आपल्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताचं जीवन प्रगट होणं ही प्रभूची इच्छा आहे. प्रभु की जीवन हमारे जीवन में प्रकट होना है तो आणि प्रभूचं जीवन आपल्या जीवनाच्या द्वारे प्रगट व्हायचं आहे तर जैसे पहला कुरिन्थी 15 के 31 में हम पढ़ता है, पहिले करंथीकराचं पत्र 15 अध्याय 31 वचनामध्ये आपण वाचतो. उसका आखिरी भाग में बोलता है कि मैं रोज मरता है। आणि त्याच्या शेवटल्या भागामध्ये लिहिलं की मी तो रोज मरतो. क्यों मरता? का मरतो? दूसरा कुरिन्थी 4 अध्याय का 11 वचन। दुसरे करंथीकराचं पत्र 4 अध्याय 11 वचन. क्योंकि हम जीते जी सर्वदा ईश्वर के कारण हाँ। मृत्यु के हाथ में सौंपे जाते हैं हाँ। कि ईश्वर का जीवन भी हमारे मरणहार शरीर में प्रकट हो। देखा, हमारे मरणहार शरीर में यीशु मसीह का जीवन प्रकट होने के लिए, आणि मर्त्य शरीरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन प्रकट होण्याकरता. Praise the Lord। Praise the Lord. प्रियो हम घर से निकलने से पहले आणि प्रियानो आपण घरातून निघण्याच्या अगोदर हमें परखना है। आपण स्वतःला पारखायचंय. मैं यहाँ से जाने के टाइम पर मैं बिल्कुल यीशु मसीह मेरे आगे आगे चल रहा है, मैं उसके पीछे पीछे चलने के लिए, कदम मिलाने के लिए मैं तैयार होकर के निकल रहा है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पुढे जात आहे, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याकरता मी तयार आहे का? Praise the Lord। Praise the Lord. वो तैयारी किया है तो आणि ती तयारी केलेली आहे तर वो व्यक्ति क्या करेगा? तो व्यक्ती काय करेल? लूका 9:23। लूक त्याचा 9 अध्याय त्याचं 23 वचन. ओ उसने लॉर्ड। सबसे कहा, हाँ।
यदि कोई मेरे पीछे आना चाहे तो अपने आप से इनकार करे हाँ। और प्रतिदिन अपना क्रूस उठाए हुए मेरे पीछे हो ले। देखा, प्रतिदिन अपनी सूरी लेकर के अपने आप को इनकार करके प्रभु के पीछे चलना। आणि दररोज आपण स्वतःला नाकारायचंय आणि आपला वधस्तंभ घेऊन प्रभूला अनुसरायचंय। क्या है सूरी लेने का अर्थ? आणि वधस्तंभ घेणं याचा अर्थ काय आहे? बोलो बोलो, आप लोगों को पूछा ना। प्रभु की इच्छा ही मेरी इच्छा है ये जानकर। हाँ, मतलब प्रभु की इच्छा को अपनी इच्छा बना करके जीवन बिताना। आणि प्रभूच्या इच्छेला आपली इच्छा बनवून जीवन जगणं अभी तक बहुत लोगों को मालूम नहीं। अजूनपर्यंत पुष्कळ लोकांना ठाऊक नाही। Praise the Lord. Praise the Lord। है सूरी लेने का अर्थ क्या है प्रिय? आणि वधस्तंभ घेणं याचा अर्थ काय? एक छोटा क्रॉस 10 रुपया को इधर गला में डाल के टांग के चलना, वो है क्या? आणि 10 रुपयाचा क्रॉस गळ्यात घेऊन टांगणं हा आहे का? नहीं प्रिय। नाही प्रियांनो, मेरी इच्छा नहीं प्रभु तेरी इच्छा। माझी इच्छा नहीं तो प्रभु तुझी इच्छा। अपनी इच्छा को इनकार कर प्रभु की इच्छा को अपना कर जीवन बिताने वाला व्यक्ति है ओरिजिनल रीति में सूरी लेकर चलने वाला व्यक्ति। आणि आपली इच्छा बाजूला ठेवून प्रभूची इच्छेच्या अनुसार चालणारा जो व्यक्ती आहे तो खरा वधस्तंभ घेऊन चालणारा व्यक्ती आहे। ऐसे व्यक्ति के जीवन में क्या होगा? अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये काय होणार? उस व्यक्ति अनेक चिंताओं में, अनेक चाल चलन में, अनेक सोच में, अनेक भावनाओं में वो मसीह को ला करके मसीह को दिल में भर देगा, उसका जीवन रोज बदलते जाएगा। आणि मग अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक बोलण्यामध्ये, प्रत्येक भावनेमध्ये तो ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये भरत राहील आणि अशा प्रकारे त्याचं जीवन जे आहे ते दिवसेंदिवस बदलत जाईल। वो मानव समय पर खाना नहीं मिला बोल करके रोएगा नहीं। आणि वेळेवर जीवन भेटलं नाही म्हणून रडणार नाही। दूसरा कुरिन्थी 4 अध्याय का 16 वचन में पढ़ता है। दुसरे करंदीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये आपण इससे हम पाहतो। विवाह नहीं छोड़ते, हाँ। यदि भी हमारा बाहरी मनुष्य तो नष्ट होता जाता है, हाँ। तो भी हमारा भीतरी मनुष्यत्व हाँ। दिन प्रतिदिन नया होता जाता है। दिन प्रतिदिन नया होता जाता है। आणि दिवसेंदिवस तो नवीन होत जातो। किसका? कोणाचं? जो सचमुच में मसीह के पीछे चलता है। आणि जो खरोखर ख्रिस्ताच्या पाठीमागे चालतो। Praise the Lord. प्रेस रो। प्रियो, हमारे में दिन प्रतिदिन हम मसीह के रूप में बदलते जा रहे हैं कि नहीं, ये बात को जानना है। आणि दिवसेंदिवस ख्रिस्ताच्या रूपामध्ये आपण रूपांतरित होत आहे का नाही हे पारखा। हमारा अंदर का मनुष्य आणि आपला आत्मधला मनुष्य बोलेगा तो प्रभु यीशु मसीह सांगायचं झालं तर प्रभू येशू है ख्रिस्त। ना। एफिसियों का पत्र 3 अध्याय का 16 वचन। इफिसकाराचं पत्र 3 अध्याय त्याचं 16 वह वचन। अपनी महिमा के धन के अनुसार हाँ। तुम्हें यह दान दे हाँ। कि तुम उसकी आत्मा से हाँ। अपने भीतरी मनुष्यत्व में सामर्थ पाकर बदल- देखा, उसकी आत्मा से भीतरी मनुष्य में सामर्थ्य पा करके बलवान होते जाना। आणि त्याच्या आत्म्याच्या द्वारे आंतरिक मनुष्यामध्ये सामर्थ्य प्राप्त करून तुम्ही बलशाली होत जा। Praise the Lord. प्रेस रो। कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना समजत आहे? प्रियो, आज हमारा आत्मीय लेवल कहाँ पर है? प्रियांनो, आज आपली आत्मिक पातळी कुठे आहे? भीतर के मनुष्य में हम सामर्थ्य पाते जा रहे हैं कि नहीं? आणि आंतरिक मनुष्यामध्ये आपण सामर्थ्य प्राप्त करत आहोत का नाही? दिन प्रतिदिन हम मसीह की उस अनुरूप बनते जा रहे हैं कि नहीं? आणि दिवसेंदिवस ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये आपण बदलत आहोत का नाही? प्रियो, ये बात को हमें परखना है। प्रियांनो, या गोष्टीला आपण पारखायचंय। प्रभु ने अपने को इतना बड़ा अनुग्रहीत पदवी में लाया। आणि प्रभूने एवढ्या कृपायुक्त पदामध्ये आपल्याला आणलं। ये कार्य हमें मसीह के पीछे चलते हुए हमारे जीवन में अनुभव लेना चाहिए। आणि हे जे काम आहे ख्रिस्ताच्या पाठीमागे चालून आपल्या जीवनामध्ये अनुभव घ्यायला पाहिजे। और एक वचन पढ़कर मैं समाप्त करूंगा, अजून एक वचन वाचून या ठिकाणी थांबेल, क्योंकि मेरे लिए जो समय है खत्म हो गया। माझ्याकरता जी वेळ होती ती संपली। दूसरा कुरिन्थी 3 अध्याय का 18 वचन। दुसरे करंदीकराचं पत्र 3 अध्याय 18 वचन। परंतु जब हम सबके उघाड़े चेहरे से प्रभु का प्रताप हाँ। इस प्रकार प्रकट होता है जिस प्रकार दर्पण में, हाँ। तो प्रभु के द्वारा जो आत्मा है हाँ। हम उसी तेजस्वी रूप में अंश अंश करके बदलते जाते हैं। प्रियो, एक सच्चा एक आत्मिक जन अंश करके मसीह की रूह में बोलेगा तो यीशु मसीह के स्वभाव में बदलते जाता है। आणि एक खरा ख्रिस्ती व्यक्ती जे आहे ते अंश रीतीने ख्रिस्ताच्या प्रतिमेचा किंवा त्याच्या स्वभावामध्ये तो बदलत जातो। Praise the Lord. Praise the Lord. हमें उसका रूह में आना है प्रिय। आणि त्याच्या रूपामध्ये आपल्याला रूपांतरित व्हायचंय। और जिस दिन प्रभु आएगा हम जैसे वो है वैसे हम उसको देखेगा और वैसे बन जाएगा। आणि ज्या वेळेला प्रभू येईल त्या वेळेला आपण त्याला तो जसा आहे तसा पाहू। लेकिन अभी भी प्रभु में मिलाट पाया हुआ व्यक्ति का जीवन दिन प्रतिदिन
उसकी स्वभाव में बदलते जाएगा। आणि प्रभूमध्ये पाचारण प्राप्त झालेला जो व्यक्ती आहे तो दिवसेंदिवस त्याच्या स्वभावामध्ये रूपामध्ये रूपांतरित होत जाईल। आज हमारे जीवन का अवस्था क्या है? आज आपल्या जीवनाची अवस्था कशी आहे मैं कहां तक बदलते जा रहा हूँ? आणि कुठपर्यंत मी बदलत जात आहे? प्रियो प्रभु का वचन कहता है, प्रणव प्रभूचं वचन सांगतं जो लोग आत्मिक जन हैं, आणि जे आत्मिक आहे जो आत्मिक बातों पर मन लगाते हैं, आणि जे आत्मिक गोष्टीकडे मन लावतात जो आत्मिक दिशा में है, आणि जे आत्मिक अवस्थेमध्ये आहे वो दिन प्रतिदिन मसीह के रूप बनते जाता है। आणि ते दिवसेंदिवस ख्रिस्ताच्या रूपामध्ये रूपांतरित होतात। कितना अच्छी बात, किती चांगली गोष्ट कितना आहे, धन्यवाद। किती धन्य गोष्ट आहे। आइए अपने आगे बंद करिए, या आपले डोळे बंद करा, एक क्षण अपने आप को पार करिए। एक क्षण आपण स्वतःला पारखा। आज जो प्रभु ने मेरी ओर जो वचन भेजा, उस वचन के सामने उस आईना में मेरी अवस्था कहाँ पर है? आज जे वचन प्रभूने मला दिलेलं आहे त्या वचनाच्या समोर, त्या आरशासमोर माझी अवस्था कशी आहे? ये पिछले दिनों से बढ़ करके मैं मसीह के स्वभाव में उन्नति पा रहा है कि नहीं? आणि मागील दिवसापेक्षा जास्त ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये मी वाढत आहे का? आज भी मेरा लक्ष्य, जीवन का लक्ष्य अनंत काल की बात है कि नहीं? आजही माझ्या जीवनाचा उद्देश सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी आहे का? हे प्रभु के बुलाहट का योग्य जीवन में बिता पा रहा है कि नहीं? आणि प्रभूच्या पाचारणास योग्य असं जीवन मी जगत आहे का? अपने आप को परखो, आपण स्वतःला पारखा, अपने आप को जांचो। आपण स्वतःला पडताळा। जहाँ जहाँ पर बदलाव लाना प्रियो, आज ही अच्छा निर्णय ले। आणि ज्या ठिकाणी बदल आणायचा आहे तो निर्णय आजच घ्या। प्रभु अनेक लोगों का जीवन को जान करके हमें जो बदलना चाहिए वो बात को छूकर बताया है। आणि प्रत्येकाच्या जीवनाची अवस्था जाणून ज्या गोष्टीमध्ये आपण बदल आणायला पाहिजे ते स्पर्श करून सांगितलंय। आप प्रभु का हाथ में प्रभु के लिए अधिक उपयोगी हो, आणि प्रभूच्या हातामध्ये प्रभू करता अधिक जास्त उपयोगी व्हा, प्रभु का योग्य बने। प्रभूसाठी योग्य करा। इन वचनों के द्वारा प्रभु आप सबको आशीष दे। आणि या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वाद देतो। प्रभु का अनुग्रह आप सबके साथ। प्रभूची कृपा आपल्या सगळ्यांसोबत असो। आइए प्रियो।